सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार. मराठी भाषेच्या एक अभ्यासिका आणि सर्वांनाच उत्कृष्ट अनुवादक म्हणून ज्ञात असलेल्या सौ लीनाताई यांच्या मुलाखतीसाठी आज सगळेजण आपण इथे जमलो आहोत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण 3 ओंकार आणि एका पद्याने करूया. आपण जे पद्य म्हटलं त्या पद्यात म्हटल्याप्रमाणे अगदी शब्दांच्या एका सुंदर रंगणामध्ये आल्याचाच भास होतोय. आणि या महिन्याचे शिल्पकार जणू स्वतः लीनाताईच आहेत. लीनाताई या आपल्या सगळ्यांना एक उत्तम अनुवादक म्हणून आहेतच ओळखीच्या. आणि त्या जी पुस्तकं अनुवादित करत असतात त्यापैकी बरीच पुस्तकं आपण गुरुकुलातले सगळेच विद्यार्थी वाचत असतो. सुधाताईंची अनेक पुस्तकं त्यांनी अनुवादित केलेली आहेत, ती आपण सर्वांनी अगदी मी सुद्धा वाचलेली आहेत. अनेक दिग्गज इंग्रजी लेखकांची पुस्तकं त्यांनी अनुवादित केलेली आहेत. त्यानंतर त्यांची
अतिशय मोठी ओळख आहे सगळ्या लेखनाच्याच विश्वामध्ये आणि आपल्याला सगळ्यांनाच त्याचा परिचय थोडाफार आहेच, पण त्यांचा औपचारिक परिचय खूप मोठा आहे आणि तो सगळ्यात आधी आपण सगळेजण जाणून घेऊयात. त्यासाठी मी गायत्रीताईंना अशी विनंती करतो की ताईंनी आधी त्यांचा औपचारिक परिचय करून द्या. कार्यक्रमाची प्रस्तावना सुद्धा करणार आहे. नमस्कार. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे तसेच आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख अभ्यागत असणाऱ्या लीनाताई सोहनी यांचे गुरुकुलाच्या वतीने खूप खूप स्वागत. आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण ताईंची मुलाखत घेणार आहोत. शब्दांचीचा आम्हा देवा, वाचा वदवावी देवा, यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आहे. आपल्याला शब्दांच्या सामर्थ्याची जाणीव करून यावेळी मधून होत असते. खरं तर शब्द हे केवळ संवादाचे साधन नाही, तर शब्दांमध्ये संस्कार घडवण्याची ताकद आहे. म्हणून आपण हे गुरुकुलामध्ये वाचन, लेखन, श्रवण यांना फार महत्व देत असतो. आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत की ज्यांनी शब्दांना केवळ लिहिले नाही तर त्यांना एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये म्हणजे आपल्या मराठी भाषेत नवजीवन दिलेलं आहे. अनुभव म्हणजे आपल्याला सोपा वाटणारा अर्थ म्हणजे खरं तर ट्रान्सलेशन आपण सहज म्हणून, पण एखाद्या व्यक्तीने लिहिलेले विचार तेवढ्याच ताकदीने अन्य भाषेमध्ये मांडायचे याला खूप मोठी साधना लागते असं मला तरी वाटतं. अनेक लेखकांचे संवाद, अनुभव या अर्थाचे त्या अर्थाने पोहोचवण्याचे काम वाटते तितकं सोपं नाही. त्यासाठी त्या व्यक्तीकडे संयम, संवेदनशीलता आणि भाषेवर अपार प्रेम असावं लागतं. अनुवाद करणं ही काही तांत्रिक प्रक्रिया नाही, तर ती संवेदनशीलतेची, अभ्यासाची आणि सृजनशीलतेची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे असं देखील मी या सगळा विचार करताना माझ्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी येत होत्या. अनुवाद करणे म्हणजे एका भाषेतील संस्कृती, इतिहास, भावविश्व आणि विचारधारा दुसऱ्या भाषेमध्ये जिवंत ठेवणे, आणि हे काम अत्यंत जबाबदारीचे काम आहे. आणि अशी जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली आहे त्या व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध अनुवादक लीनाताई सोहनी. त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. त्यांनी जसं सांगितलेलं आहे, कारण आपण मुलाखतीमध्ये ताईंचा सविस्तर परिचय ऐकणारच आहोत. लीनाताईंचं औपचारिक शिक्षण एम.ए. इन जर्मन लँग्वेज झालेलं आहे. त्याच वर्षी त्यांना कला शाखेमध्ये सर्वप्रथम सगळ्यात पहिल्या आल्याबद्दल त्यांना चान्सलरचं सुवर्ण पदक देखील मिळालेलं आहे. आजपर्यंत एक नव्हे, दोन नव्हे, तर जवळजवळ 69 पुस्तकांचं त्यांनी अनुवाद केलेला आहे. त्याच्यामध्ये ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, नॉट विदाउट माय डॉटर, लज्जा, इट्स ऑलवेज पॉसिबल, IC 814, आउटरेज आणि सुधामूर्तींची अनेक पुस्तकं आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत आणि सगळी पुस्तकं जवळजवळ प्रसिद्ध आहेत. त्यांचा अनुवाद लेखनाचा प्रदीर्घ कारकिर्दीचा आलेख त्यांनी अनुवादातून अनुसर्जनाकडे या त्यांच्या आत्मकथनातून देखील मांडलेला आहे आणि हे त्यांचं 70वावं पुस्तक आहे. त्यांच्या या लेखनाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अनेक म्हणजे असं म्हणतात प्रत्येक वर्षी एक पुरस्कार कोणत्या कोणत्या पुस्तकाला मिळालेला आहे असं आपण ताईंसोबत सांगतो. लज्जा या मराठी अनुवादाला सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्याचा राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. IC 814 या अनुवादासाठी स्वामी रणजित देसाईंचा पुरस्कार मिळालेला आहे. वाईज अँड अदरवाईज याला सुद्धा परत एकदा राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. व्हाईट टायगर याला बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार मिळालेला आहे. खरं तर पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे, पण आता काही वाटत नाही. आणि आपल्याकडे जसं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असतं तसं विश्व मराठी साहित्य संमेलन देखील होत असतं. 2021 मध्ये या संमेलनामध्ये भारतीय उपखंडातून काही सहभागी झालेल्या होत्या. त्यामुळे केवळ भारतात नव्हे तर पूर्ण जगात त्यांच्या अनुवादाने भारताचे नाव देखील मोठे केलेले आहे. ज्यांना प्रकारच्या आयुष्याचे दीर्घ दिवस आहेत, ज्यांनी अनेक भाषेतील साहित्य आज आपल्यापर्यंत दिल्या पोहोचवलेल्या अशा आदरणीय लीनाताई सोहनी, गुरुकुलाच्या वतीने त्यांचे पुनश्च स्वागत. मी अनघाताईला केंद्र त्याच्यातच प्रमुख आणि गुरुकुलाचा प्रमुख श्रीरामाला इनामदार असं सुचवते की ताईंच्या उपस्थितीचा आनंद त्यांनी व्यक्त करावा.
ताईंचे घेण्याचं कौतुक म्हणून आमच्या इयत्ता सहावीतील विराज म्हात्रे यांनी ताईंचं चित्र काढलेलं आहे. इयत्ता सहावीतीलच रेयांश रामनवमी यांनी स्वतःच्या हाताने एक भेटवस्तू देखील बनवलेली आहे. याचं मोल फार जास्त आहे मला. आणि सांगलीचा विद्यार्थी आहे. रेयांश आणि स्वरूप पण आहे ते कार्यकर्ते आहेत. इकडे कोणी कोणी काय काय काढलं. हा हे विराटचं आहे, हे रियांशचं आहे आणि ते स्वरूपचं आहे. काय सुंदर काढलं. आता तुम्ही सगळ्यांनी माझ्या घरी आहे ठेवणार आहे मी, लावून ठेवणार आहे मी भिंतीवरती बघायला या सगळ्यांनी. आपण आडवं ठेवूया. माझं मन इतकं भरून आलेलं आहे. मी आजपर्यंत इतक्या ठिकाणी, हजारो ठिकाणी मी गेलेली आहे, पण आज मला इथे ज्या भेटवस्तू मिळाल्या तशी कुठेच मिळालेली आहे. त्यांची मैत्रीण देखील त्यांची मुलाखत ऐकण्यासाठी इथे आलेली आहे. त्यांची थोडक्यात ओळख करून घेते. ताईंचं नाव नीताताई पटवर्धन. ताई गेल्या 32 वर्ष मुंबई कनिष्ठ महाविद्यालयात जर्मन भाषेचे अध्यापन करत होत्या. 12वीच्या बोर्डासाठी ताईंनी परीक्षक नियामक पेपर सेटर म्हणून देखील काम केलेलं आहे. ताईंनी 2दा जर्मनीचा अभ्यास दौरा देखील केलेला आहे. तसेच स्वित्झर्लंडच्या परिषदेत ताईंनी एक शोध निबंध देखील सादर केलेला आहे. त्याची त्यांनी व्यक्त करावा असे त्यांना. आजच्या मुलाखत घेणाऱ्या ताईंचा थोडक्यात परिचय करून देते. आजची मुलाखत सौ कार्यशीताई मराठे घेणार आहे. मराठी भाषेच्या अभ्यासिका, लेखिका अशी त्यांची ओळख आहे. तसंच कर्पूर्तीताई गोडसे गुरुकुलाच्या पालक, वाचन समितीच्या प्रमुख आणि वाचनाची अत्यंत आवड असणाऱ्या अशा आमच्या कृतीताई गोडसे या दोघी मुलाखत घेणार आहेत. दोघींनाही मुलाखतीसाठी शुभेच्छा. मी नीताताईंना असं सुचवते की त्यांनी समोरील खुर्चीवरती स्थानापन्न व्हावं आणि अभिवाचनाच्या गटाने अभिवाचनाला सुरुवात करावी. ताईंनी अनेक पुस्तकं इंग्रजी मराठीमध्ये अनुवादित केलेली आहेत आणि त्यापैकीच काही ठराविक पुस्तकांचा काही भाग आपल्याच 8वी 9वीचे विद्यार्थी अभिवाचनातून सादर करणार आहेत. नचिकेत प्रभुणे, मिलन शितोळे, आनंदी कुलकर्णी, सुश्रुता कानडे आणि शर्वी भैया असे अभिवाचक आहेत. मी अभिवाचनाच्या गटाला अशी विनंती करतो की त्यांनी अभिवाचन सुरू करावे. नमस्कार. लेखनाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे अनुवाद. अनुवादामुळे अनेक चांगल्या आशयाची पुस्तके वाचकांना आपापल्या भाषेत वाचता येतात. गुरुकुलातील सर्वच विद्यार्थी सुधामूर्तीची अनेक पुस्तके वाचत असतात, जी त्यांना वाचता येतात मीनाक्षी सोढी यांनी केलेल्या अनुवादामुळे. संस्कृत मध्ये एक लोकप्रिय सुभाषित म्हणजे यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता
याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी स्त्रियांचा आदर केला जातो तिथेच देवदेवतांचा वास असतो. अशाच पावन संस्कृतीने भारत नटलेला आहे. चला तर मग ऐकूया कल्पवृक्षाची कन्या या पुस्तकातील विद्येची, ज्ञानाची, कलेची देवी सरस्वती आणि सरस्वती नदीची कथा. महान निर्माता ब्रह्मदेवाने जेव्हा या विश्वाची आणि चराचर सृष्टीची निर्मिती करायचं ठरवलं तेव्हा ती तशी अवेळच होती. कारण सगळीकडे नुसता गडबड गोंधळ होता. त्यामुळे तो निराश झाला. त्याला खरं तर 2 गोष्टी हव्या होत्या. एक म्हणजे शांती आणि दुसरं म्हणजे एक सोबती, सहचर जो त्याला त्याच्या कामात मदत करेल. एक खरा जोडीदार. पण त्याच्या कामात मदत करणारा हा जोडीदार बुद्धिमान, शांत, विद्वान, विद्यासंपन्न, कलानिपुण आणि सुसंस्कृत हवा होता. ब्रह्मदेवाने आपल्या मनातले हे विचार मोठ्यांदा बोलून दाखवले आणि एक मोठंच आश्चर्य घडलं. एक अत्यंत लावण्यवती स्त्री मधुर स्मित करत त्याच्या समोर प्रकट झाली. तिने श्वेत वस्त्र परिधान केलं. तिला 4 हात होते. तिने आपल्या 2 हातांनी एक वीणा धरली होती. ब्रह्मदेव अतिशय प्रसन्न झाला. तुझ्या आगमनामुळे आणि तुझे सहाय्य मला मिळणार असल्यामुळे मला अत्यंत आनंद झाला. मी तुला सरस्वती, वाग्देवी आणि वाणी या नावाने हाक मारले. मग ब्रह्मदेवाच्या निवासस्थानी ब्रह्मदेव आणि सरस्वती यांनी एकत्र बसून विश्वनिर्मितीच्या कामाला प्रारंभ केला. कालांतराने देव आणि असुर यांच्यात युद्ध सुरू झाले. दोन्ही गटांचं एकमेकांशी कायमचं शत्रुत्व होतं. अनेक वेळा हार पत्करल्यानंतर असुरांना एक गोष्ट कळून चुकली. ज्ञानाचा ग्रंथ सरस्वतीच्या ताब्यात होता. एक दिवस देवी सरस्वती सत्यलोकी वीणा वादनात मग्न असताना असुरांनी तिच्याकडे असलेला तो ज्ञानाचा ग्रंथ चोरला आणि तो घेऊन त्यांनी पृथ्वीवर पलायन केलं. असुरांच्या या नित्य कृत्याविषयी देवी सरस्वतीला समजतात तिने आपल्या शक्तीचा वापर करून असुरांचा माग काढला. परंतु पृथ्वी तलावर पोहोचल्यावर देवी सरस्वतीला एक गोष्ट उमगली. लढण्यासाठी लागणारी शस्त्र तिच्याकडे नव्हती आणि क्षमता नाही. त्यामुळे या असुरांचा काढा करण्याचा मार्ग म्हणजे आपण एका खळाळत वाहणाऱ्या नदीचं रूप घेऊन आपल्या पाण्याच्या प्रवाहात त्या असुरांना बुडवून टाकायचं असं तिने ठरवलं. अशा रीतीने एका बलशाली नदीचं रूप धारण करून ती अत्यंत वेगाने असुरांच्या दिशेने झेपावली. नदीचा तो प्रवाह आपल्या अत्यंत जवळ येऊन ठेपल्याचा पाहताच असुरांची पाचावर धरण बसलं. मग तो ग्रंथ नदीच्या काठी टाकून ते तिथून पळून गेले. तो ग्रंथ आपल्या ताब्यात आलेला पाहून तिने सुद्धा त्यांचा राज जोडला. सरस्वतीने त्यानंतर ब्रह्मलोकी परत जाण्याची तयारी सुरू केली. इकडे त्या प्रदेशात वास्तव्य करून असलेल्या महर्षींना, ऋषीमुनींना तिच्या आगमनाची वार्ता योग सामर्थ्यामुळे कळाली. ते सर्वजण ताबडतोब तिचं दर्शन घेण्यासाठी आले. तिथे त्यांना हातात ज्ञानाचं पुस्तक घेतलेल्या देवी सरस्वतीचं तिच्या मूळ रूपात दर्शन झालं. मला केलं पाहिजे. मला ब्रह्मदेवांना त्यांच्या कामात मदत करायची आहे. पण मी इथून परत जाताना माझ्या शक्तीचा छोटासा हिस्सा इथे सोडून जाईल. तो माझ्या नावाने सरस्वती नदी म्हणून तिचे वाहत आहे. ही नदी वाहत जाऊन प्रयागपाशी गंगा आणि यमुना या नद्यांना मिळून तिथे त्यांचा संगम होतो. त्यानंतर माझी ओळख संपुष्टात येऊन माझा त्यापुढील प्रवाह गंगा नदीला मिळतो. एवढा बोलून देवी सरस्वती अंतर्धान पावली. तेव्हापासून सरस्वती नदी पृथ्वीवर वाढ झाली. जसं प्राचीन काळात देवीला तिच्याकडे लढण्यासाठीची क्षमता नव्हती, तरीही तिने प्रवाहाला भेदून त्या क्षमता स्वतःच्या अंगी बाळगल्या आणि संकटांवर मात केली. त्याचप्रमाणे सुधा मूर्तींनी 1968 मधील काळात समाजाचा, घरच्यांचा विनोद पत्करून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं आणि आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. ऐकूया 3000 टाके या पुस्तकातील त्यांच्या कॉलेजच्या प्रवेशाची कथा. माझं मन भूतकाळात गेलं. इसवी सन 1968. मी त्यावेळी 17 वर्षांची अधगड मुलगी होते. उत्साहानं, आत्मविश्वासानं भरलेली. इंजिनियर बनणं हे त्यावेळी माझं स्वप्न होतं. एका मध्यमवर्गीय उच्च शिक्षित ब्राह्मण कुटुंबातली मी होते. लहानपणापासून माझा विज्ञान शाखेकडे ओढा होता. मला इंजिनिअरिंगचं आकर्षण अशासाठी होतं की माझ्या अंगातील सृजन शक्तीचा त्या क्षेत्रासाठी नक्की वापर करता येईल अशी माझी खात्री होती. पण मी जेव्हा घरी हा विषय काढला तेव्हा जणू काही बॉम्बस्फोट झाला.
घरच्यांना प्रचंड मोठा धक्का बसला. त्या काळी इंजिनिअरिंग हे क्षेत्र केवळ पुरुषांसाठीच असल्याचा समज होता. मुलींना हे क्षेत्र गरजेचं होतं. मुलींनी मेडिकल किंवा सायन्स कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायचं हे जवळपास ठरलेलंच होतं. एखादी मुलगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकायला जाण्याची दुसरी कल्पना करणंही कठीण होतं. सूर्य पश्चिमेला उगवणे इतकंच ते अशक्यप्राय होतं. मी माझ्या आजीची लाडकी नात होती, पण ती सुद्धा माझ्याकडे रागानं बघत होती. मी इंजिनियर झाले तर माझ्याशी लग्न करायला कोण तयार होणार, हा प्रश्न आमच्या घरच्या आत्या मावशा वगैरेंनाही पडलाच होता. पण मला मात्र या कशाचीच पर्वा नव्हती. मी माझ्या घरच्यांना सांगितलं, मला इंजिनिअरिंग कॉलेजात प्रवेश घ्यायचा आहे, पण त्यानंतर जे काही होईल त्या परिणामाची जबाबदारी माझी. मी BVB कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा फॉर्म भरला. मला तिथे प्रवेशही मिळाल्याचं कळलं. माझा आनंद गगनात मावेना. पण माझ्या त्या ऍप्लिकेशन फॉर्ममुळे त्या कॉलेजच्या शिक्षक वर्गात मोठीच खळबळ माजली होती. याची मला जरा सुद्धा कल्पना नव्हती. ज्याप्रमाणे सुधा मूर्तींनी कॉलेजच्या काळात अडचणींवर समस्यांवर मात केली, आपली जिद्द जिज्ञासा कायम ठेवली, त्याचप्रमाणे त्यांची नात अनुष्का देखील अशीच धाडसी व जिज्ञासू होती. ऐकूया हरवलेल्या मंदिराचे रहस्य ही गोष्ट. अनुष्का आता 12 वर्षाची झाली, पण तिचं मला मात्र एखाद्या मुलासारखंच फूल होतं. तिला शारीरिक श्रमांची गोष्टी करायची आवड. तिचं सतत काही ना काही चालूच असायचं. तिला इतर मुलांसारखं टीव्ही बघत बसणं मात्र मुळीच आवडायचं नाही. कार्टून बघण्यातही तिला काही रस नव्हता. मित्रमंडळीसोबत फिरायला, नवीन गोष्टी शोधायला, साहस करायला तिला फार आवडायचं. सोमथळीपासून वर्धा नदीच्या काठापर्यंत जो रस्ता होता, त्या रस्त्यातच अर्ध्या वाटेवरती एक छोटी टेकडी होती. नदीकाठी सहलीला निघाल्यानंतर अनुष्कानं वाटेची टेकडी पाहिली होती. एका ठिकाणी अनुष्का जिथे होती तिथे स्तब्ध थांबली. आता आपण पटकन इथून निघू, मेधा म्हणाली. नाही, आता आपण कुठेही जायचं नाही ना. अनुष्का आपल्या बॅगपॅकमधून एक टॉर्च बाहेर काढून आली. या जमिनीच्या पोटात नक्की काहीतरी दडलंय. हा काही नुसता खड्डा नाही, मला नक्की ठाऊक आहे. मी तिथे जाऊन स्वतःच बघणार नाही. हे बघा, मला इथे एक वाट दिसते. तुला काही वेळ लागलाय का ग? तिथे खाली साप असतील, मला तर भीती वाटतीये. पण जर अनुष्काने एखादी गोष्ट करायची ठरवली तर तिला कोणीच परावृत्त करू शकत नसेल. तिने आज जरी नसलेली महादेवकडे पाहिली. तू जर मला मदत केलीस ना तर मी आज जाईल. मी जर आज अडकून बसले तर मेधा, अमित आणि आनंद यांना माझ्या मोबाईल फोनवरून घरी फोन करून मदत मागता येईल. महादेव, तू माझ्या बरोबर खाली उतरून यावंस अशी माझी इच्छा आहे. पण तुला जर यायचं नसेल तर हरकत नाही, मग मी एकटीच असेल. तू इथे थांब आणि बाहेर यायच्या वेळी मला मदत कर. महादेवने काठी काढून अनुष्काच्या हातात दिली. तिनं काठीनं ठोकून त्या गुहेचं तोंड मोठं केलं आणि महादेवला आत शिरण्यासाठी जागा निर्माण झाली. आत एका कडेला एक काळा खांब होता. टॉर्चचा प्रकाश त्यावर टाकून तुम्ही त्या खांबाकडे नीट निरखून पाहिलं. तो खांब पूर्णपणे दिसू शकत नव्हता, पण त्याचा जेवढा भाग दिसत होता त्यावर अतिशय सुंदर कोरीवकाम केलेलं होतं. तो खांब चिखलानं, वाळून आणि दगडांनी माखलेला होता. आश्चर्य म्हणजे तो एका मंदिराचाच खांब होता. जसं अनुष्काने धाडस साहस दाखवून हरवलेल्या मंदिराचे रहस्य शोधून काढले, त्याचप्रमाणे कल्लाकेरे या गावातील भागीरथी नावाच्या मुलीने आपल्या गावाच्या कल्याणासाठी बलिदान दिले. ऐकूया आयुष्याचे धडे गिरवताना या पुस्तकातील भागीरथीची कथा. खूप खूप वर्षांपूर्वी कर्नाटकामधील कल्लाकेरे या गावचा सरपंच होता मल्लाना गौडा. त्याची सर्वात धाकटी सून म्हणजे भागीरथी. ती सुंदर होती आणि अत्यंत सुस्वभावी होती. तिचा पती सैन्यात होता. भागीरथीचे सासू सासरेच तिचा सांभाळ करतात. मल्लाना गौडानं गावात एक तळ बांधायचं ठरवलं. त्याप्रमाणे तळ बांधण्यात आलं, पण त्यात अजिबातच पाणी नव्हतं. तो मोठ्या चिंतेत पडला. जर तळ्यात पाणी नसेल तर गावचे शेतकरी आणि गावकरी यांचे सर्वांचेच हाल हाल होणार. त्यानं तळ्यात पाणी लागावं म्हणून खोलवर खोदकाम केलं. कितीतरी पूजा अर्चा सुद्धा केल्या, पण काही पाणी लागलं नाही. एक दिवस गावातील लोक आपापसात काहीतरी गुजगुजत होते. एखाद्या सभासणीनं अतिशय मनापासून ईश्वराची करुणा भागली आणि त्यांच्याकडे पाण्याची याचना केली तरच काहीतरी होईल असा त्यांचा विश्वास होता. भागीरथी बागेत काम करता करता त्यांचं बोलणं ऐकत होते. कोणाचं तिच्याकडे लक्ष मात्र नव्हतं. या तळ्याला पाणी लागण्याचा फक्त एकच मार्ग आहे,
एखाद्या सुवासिनीनं त्यासाठी मनोभावे देवाची प्रार्थना करायला हवी, मग पाणी येईल. पण मग तर इतकं काय अवघड आहे? गावातली प्रत्येक सुवासिनी ते करू शकेल. पण त्यात एक अट आहे. एकदा तळ्यात पाण्याचा जोरदार प्रवाह उसळला की कदाचित ती प्रार्थना करणारी सुवासिनी त्यात वाहून जाण्याची शक्यता आहे. तिला वर येताच आलं नाही तर मग कोण तयार होणार या कामाला? त्याचे ते शब्द एकूणच सगळे एकदम गप्प झाले. त्या गावात इतक्या विवाहित स्त्रिया होत्या, पण कोणाचा पती, पिता वा सासरा या गोष्टीसाठी मात्र तयार होणार नव्हता. भागीरथीचं येणं इतकं कठीण आहे का? संपूर्ण गावात तुला काय फक्त माझ्याच सुनेचं नाव सुचलं का रे? गावात इतरही स्त्रिया आहेत ना. नाही तुम्ही, मला म्हणायचं होतं गंगा नदी. तिचं नाव पण नाही का भागीरथी? मल्लाना गवळ्याची सून भागीरथी हिला ते सगळं संभाषण ऐकलं. ती आपल्या खोलीत निघून गेली. तिने विचार केला, माझे पती देशासाठी निस्वार्थपणे लढत आहेत. मग मी जर लोकांच्या सुखासाठी, त्यांच्या कल्याणासाठी थोडासा करू शकत नसेल तर माझ्या सगळ्यांना काय अर्थ आहे? ती खोलीत निघून गेली. त्या रात्री तिला झोप लागली नाही. दुसऱ्याच दिवशी ती आपल्या सासऱ्यांना म्हणाली, पिताजी, माझी एक छोटीशी मागणी आहे. आपण सर्वांनी मिळून त्या तलावाच्या तळापाशी जाऊन एक छोटीशी पूजा करूया. तुम्ही सांगावं, भागीरथी येईल. पूजेच्या दिवशी सकाळी तिने एखाद्या नववधूसारखा साज शृंगार केला आणि आपल्या कुटुंबियांसह त्या कोरड्या ठणठणीत तलावाच्या तळाशी पूजेला सुरुवात केली. पूजा संपल्यावर सर्वजण परत फिरले. भागीरथी सुद्धा आपल्या सासऱ्यांसोबत काही पायऱ्या चढून वर आली आणि मग अचानक म्हणाली, पिताजी, मी पूजेचं सुवर्णाचं तबक चुकून पूजेच्याच जागी विसरून आली आहे. ते मी पटकन घेऊन येते. तुम्ही सर्वजण पुढे जा. मग ती एकटीच पूजास्थानी परत गेली आणि डोळे मिटून हात जोडून मनोभावे गंगेला आवाहन करत म्हणाली, हे गंगा माते, कृपा करून आमच्या गावाकडे धावून ये. तुझ्या मयूर प्राण्याने हे तळ भरून टाक. सर्वांना सुख समृद्धी दे. या गावातील स्त्रिया आणि आबालवृद्धांची, पक्षी प्राण्यांची काळजी घे. त्यांना पाणी दे. त्या मोबदल्यात जर तुला माझे प्राण हवे असतील तर ते घे. अखेर माझं भागीरथी हे नाव तुझ्यावरूनच ठेवण्यात आलं आहे. माझं जीवन तुझ्यासाठीच आहे. त्यानंतर ती पहिली पायरी चढून वर आली. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. वादळ आलं. कोणाला काही दिसेना. तळ्याच्या सर्व बाजूंनी पाण्याचे लोट वाहू लागले. बघता बघता पाण्याच्या पातळीत वाढ झाली. भागीरथीच्या घोट्यापर्यंत पाणी आलं. तिला एकीकडे खूप आनंद होत होता तर दुसरीकडे दुःखाचे कळ येत होते. पाणी तिच्या नाकाला येऊन भेटलं. ती 7वी पायरी चढली. आता पाणी तिच्या डोक्यावरून वाहू लागलं. तिला आता श्वास घेईना. वादळ शांत झाले. वारा थांबला. भागीरथीनं या गावातील लोकांच्या सुखासाठी आत्मसमर्पण केलं. ते एव्हाना सगळ्या गावाला कळून चुकलं होतं. पण त्यांच्या गावात गंगा आल्याप्रित्यर्थ आनंदोत्सव साजरा करावासा कोणालाच वाटत नाही. खरंच भागीरथीची आपल्या गावाप्रतीची निष्ठा, प्रेम अतुलनीय होती. आता ऐकूया स्वातंत्र्य काळातील फाळणी नावाची कथा, ज्यामध्ये वयाच्या 75व्या वर्षी देखील एका स्त्रीला तिच्या गावाप्रती तेवढीच ओढ होती. जरी ते गाव भारताच्या सीमेच्या पार असलं तरी मनातील आदरभाव मात्र तसाच होता. ऐकूया पुण्य पुणे भारत या पुस्तकातील एक कथा. काही दिवसांपूर्वी एका शिष्टमंडळाबरोबर पाकिस्तानच्या भेटीचा योग आला. प्रवासात आम्ही सगळेच गप्पा मारत बसलो होतो. अचानक आमच्या लक्षात आलं की मिसेस रूपा कपूर नावाची एक वयस्कर स्त्री पण आमच्याच बरोबर होती. वयाच्या सुमारे 75 वर्षाची असावी. ती मात्र जरा गप्पच राहायची. एकूणच जरा शांत स्वभावी होती. तिच्या वयाचा मान राखून आणि तिचा स्वभाव लक्षात घेऊन मीच तिला बोलतं करण्याचं ठरवलं आणि विचारलं, तुम्हाला कुठे जायचं आहे? इतर कुठे गेलं नाही तरी चालेल, पण मला पिंडीला मात्र जरूर जायचं. पिंडीला म्हणजे नक्की कुठे? अहो, आपण कोणत्याही खेडेगावाच्या भेटीला जाणार नाही आहोत. आपल्याकडे तेवढा वेळच नाहीये. पिंडी म्हणजे डावळ पेंडी. आम्ही त्याला पिंडी म्हणतो. तुम्हाला हे कसं काय माहित? त्याचं कारण तिथेच माझा जन्म झाला आणि तिथेच मी लहानाची मोठी झाली. त्यानंतर कराची ते इस्लामाबादच्या संपूर्ण प्रवासात ती आपल्या बाळपणाविषयी आणि रावळपिंडीत घालवलेल्या दिवसांविषयी बोलत होती. ते लोक भारतात चेन्नईला येऊन स्थायिक झाले होते. आम्ही सगळे इस्लामाबादला उतरलो. बोलता बोलता तिचं मन भूतकाळात गेलं.
57 वर्षांपूर्वीच्या त्या काळात आणि ती किशोरी बनली. वाटेत कितीतरी जुन्या इमारती लागल्या. प्रत्येक इमारतीशी तिची काही ना काही आठवण वेगळी. कितीतरी जुन्या इमारतींच्या खाली आता नवीन गगनचुंबी इमारती उभ्या होत्या. प्रत्येक वीट, लाकडाचा तुकडा, प्रत्येक झाड, प्रत्येक दगड, प्रत्येक गोष्टीचं वर्णन करताना तिला कोणत्या ना कोणत्या तरी प्रसंगाची आठवण व्हायचीच. रुपाला आपल्या घराची ती जागा आठवत होती. तिथे आता एक मोठं हॉटेल उभं होतं. रुपाचंच ते तेच पाडून तिथे हे हॉटेल झालं होतं हे मला कळूनच गेलं. मी रुपाकडे पाहिलं पण तिचं लक्षच नव्हतं. तिनं खाली बघून रस्त्यावरची मोठ्या माती उचलली आणि म्हणाली, ही माझी भूमी, माझी माती. पिढ्यानपिढ्या आम्ही या भूमीवर राहिलो. माझ्या पूर्वजांनी हे घर बांधलं आणि ते या मातीत मिसळून गेलं. इथे जन्मलं आणि इथेच याच मातीत त्यांची राख मिसळली. ही भूमी, ही झाडं, हवा, पाणी हे सगळं आमच्या ओळखीचं होतं. इथली संस्कृती, रीतिरिवाज, अन्न, पाणी हे सगळं आमच्यात भिनलं होतं. एक दिवस कुण्या अनोळखी माणसानं एका निर्जीव नकाशावर एक रेषा आखली. रेषेच्या दुसऱ्या बाजूची संस्कृती, तिथली परंपरा, तिथल्या चालीरीती कशा होत्या याची काही पर्वा न करता खुशाल 2 देश बनवून टाकले. अचानक आम्ही आमच्याच भूमीवर परके झालो. ही भूमी सोडून एका परक्या भूमीत जावं लागलं आम्हाला. कधीतरी कुणीतरी काहीतरी आपल्या जीवनाविषयीचा निर्णय घेऊन टाकला आणि आपला आयुष्य मार्गच बदलून जातो. 2 देशांची फाळणी करणारी एक रेषा मला माझ्याच भूमीत परक करून गेली. त्यावर माझ्याकडे काही उत्तर नव्हतं. मी गाडी घेऊन बसली. रुपा मूकपणे रडली. तिच्या खांद्यावर हात ठेवला. माझं लक्ष गेलं. गुलाबांचा गुच्छ फिकट पडला होता. साहस, बलिदान, शौर्य, कुतूहल, देशप्रेम यासारख्या अनेक भावनांचा, आपल्या संस्कृतीचा परिचय आपल्याला वाचनातून होत असतो. वाचन व्यक्तीला समृद्ध, संवेदनशील करते, आयुष्य जगायला शिकवते. अनेक कर्तृत्ववान व्यक्तींच्या यशामागील प्रमुख कारण म्हणजे वाचन. खरं तर आज आपण प्रामुख्याने सुधा मूर्तींच्या पुस्तकातील काही भागांचे वाचन केले, पण त्याशिवाय अनेक पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. किरण बेदींचे तुरुंगातील सावल्या, बाबा आंब्यांच्या जीवनावर आधारित अमरगीत, नॉट विदाउट माय डॉटर, जेफ्री आर्चर यांच्या बऱ्याच पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. अशा नानाविध पुस्तकांचा आस्वाद घेत राहूया आणि वाचत राहूया. धन्यवाद. मी मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि प्रसन्न असतं ते याचा थोडक्यात अनुभव आताच आपण सर्वांनी घेतला. मी सुद्धा लीनाताईंनी अनुवादित केलेली काही पुस्तकं वाचली आहेत. त्रिशंकू, गोपीची डायरी, गरुड जन्माची कथा, आजीच्या गोष्टी, गोष्टी माणसांच्या, अशी बरीच पुस्तकं मी सुद्धा वाचली आहेत. आणि एकदा पुस्तकं वाचू लागलं की परत पुस्तक खाली ठेवावं असं वाटतच नाही. एवढी जास्त मला ती पुस्तकं आवडतात. आणि मी एक पुस्तक इंग्रजीतून पण वाचले आणि ते पुस्तक मराठीतून पण वाचले. आणि तेव्हा मला असं जाणवलं की त्यांचं अनुवादन करण्याचं जे कौशल्य आणि मराठी आणि इंग्रजी या 2 भाषांवरचे जे प्रभुत्व आहे ते खरंच माझ्यासाठी आदर्श असं आहे. आणि त्याच्यावरच मी सुद्धा त्याचाच आदर्श घेऊन आता माझ्या मराठीच्या निबंधांमध्ये थोडेफार बदल केले आहेत. आता आपण प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात करूया. मी तृप्तीताई आणि राजेश्वरीताईंना अशी विनंती करतो की त्यांनी मुलाखत सुरू आता तर अभिवाचन ऐकून बऱ्याच जणांना वाटलं असेल की अरे आपण हे वाचलंय, हो की नाही? अनेकांनी यातल्या काही गोष्टी वाचल्या, कोणत्याही आठवल्या असतील तुम्हाला. तर त्या ज्या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या, आणल्या गेल्या, त्या काही आपल्या समोर आहेत. लीनाताई सोहनी, त्यांच्याबरोबर आपण सगळे गप्पा मारणार. सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवून त्यांची स्वागत. या शालेय वयामध्ये, संस्कारक्षम वयामध्ये जशी लीनाताईंची अनेक पुस्तकं समोर आली, तशी
सुधा मूर्तींनी लिहिलेली अनेक पुस्तकं आपल्या माध्यमामधून आली. हो की नाही? तर आपला परिचय या निमित्ताने मुलांना आधी झालेलाच आहे खरं तर. पण प्रत्यक्षात व्यक्ती कशी असते, त्या व्यक्तीचा परिचय, त्याचं कार्य कसं, लेखनाचं कार्य कसं चालतं, दुसऱ्या भाषेमधनं हे सगळं आपल्या भाषेत आणायचं म्हणजे काय प्रक्रिया घडते, हे सगळं आज आपण ताईंकडून जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. आपली माहिती जी आज आमच्यापर्यंत पोहोचली ती खरं तर महाविद्यालयीन शिक्षणापासून आहे. तर त्यामध्ये शालेय शिक्षणाचा काही उल्लेख नाही आणि आपली जडणघडण कशी झाली, माध्यम कोणतं होतं शिक्षणाचं, आणि तेव्हाच भाषेची गोडी लागली की पुढे असं जरा थोडंसं पहिल्यांदा जाणून घ्यायला सगळ्यांना आवडेल. नक्कीच. माझा आवाज पोहोचलो का सगळ्यांपर्यंत? पहिल्या प्रथम मी तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक करते, कारण तुम्ही इथं जे अभिवाचन सादर केलं ते अतिशय सुंदर भावपूर्ण होतं. वाणी अस्खलित होती, मुलं कुठेही अडखळली नाही, भाषा शुद्ध होती आणि खूप समजून उमजून भावपूर्ण असं ते वाचन केलं. त्याबद्दल या मुलांचे खूप कौतुक वाटलं मला. आणि तुम्ही पण सगळे इतके उत्सुकतेने माझी मुलाखत ऐकायला बसलाय, तर मला अशी एक मनात छोटी आशा निर्माण झालेली आहे की यातून सुद्धा काही अनुवाद निर्माण होतील. कारण मी जेव्हा साहित्याच्या क्षेत्राविषयी विचार करायला लागते तेव्हा मी तुमच्याच वयाचे होते. मी लहानपणापासून मला वाचनाची आवड होती. माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालंय आणि त्यामध्ये हायस्कूलमध्ये नवीन मराठी शाळा आणि घरामध्ये वाचन संस्कृती होती आणि आमच्याकडे अशी पद्धत होती की चांगली पुस्तकं वाचली की आम्ही त्याच्यावर चर्चा करायचो आणि पुष्कळ जेवणाच्या टेबलावर आमची चर्चा करायची. आणि माझी वाचनाची आवड घरच्यांच्या लक्षात आली आणि मग मी 6वीत असताना माझ्यासाठी माझ्या वडिलांनी 2 लायब्रऱ्या ठेवल्या. एक म्हणजे पुणे नगरवाचन मंदिर आणि दुसरं पुणे मराठी ग्रंथालय. माझ्या आईवडिलांचं असं म्हणणं होतं आणि माझं स्वतःचंही तेच म्हणणं आहे की मुलांना तुम्ही हे पुस्तकं विकत घेऊन देण्यापेक्षा तुम्ही लायब्ररीची वर्गणी त्यांना घालून द्या आणि त्यांना लायब्ररीत जाऊन आपलं आपण पुस्तक लहान वेळामध्ये कसं निवडायचं, पुस्तकाच्या पाठीमागे मला पृष्ठ असतं की तर त्याच्यावर पुस्तकाची माहिती दिलेली असते, तर आपल्याला साधारण लक्षात येतं की हे पुस्तक आपल्याला आवडणार का नाही. आणि मग त्या निमित्ताने आपण लायब्ररीत जातो, मग तिथल्या माणसांना आपण विचारतो की चांगली लोकप्रिय पुस्तकं कुठली आहे आणि मग आपण ती घरी घेऊन येतो. आणि लायब्ररीतून पुस्तक आणलं की आपल्याला लिमिटेड कमी दिवसामध्ये ते वाचून परत करायचं असतं आणि ते व्यवस्थित त्याची हाताळणी करायची असते. तर माझ्या आईवडिलांचा हाच उद्देश होता म्हणून त्यांनी मला लायब्ररी लावून. मग त्याच्यानंतर वेगवेगळी पुस्तकं मी घेऊन घ्यायची. तर एक दिवस मी पु ल देशपांड्यांच्या लिहिलेलं पु ल देशपांडे माहिती आहेत ना सगळ्यांना, तर एका कोळीयाने नावाचं पुस्तक मी घरी आणलं आणि असं एकदम भान हरपून मी वाचायला लागले. तर माझ्या वडिलांनी मला त्याच्याबद्दलची गंमत सांगितली. ते म्हटले तुला हे माहितीये का की हे पुस्तक अनुवादित आहे. त्यांनी मला भाषांतरित म्हणून शब्द वापरला. तेव्हा अनुवाद हा शब्द प्रचलित नव्हता, आपण त्याच्याविषयी बोलतो. तर ते म्हणजे आपल्याला माहिती काय भाषांतर आहे. तर मी म्हटलं म्हणजे काय, आणि लहान होते मला माहित नव्हतं भाषांतर म्हणजे काय. ते म्हणजे हे मूळ पुस्तक इंग्लिश मध्ये आहे आणि पु ल देशपांड्यांनी त्याचं भाषांतर केलंय. मग मला खूप धक्का बसला की परक्या भाषेतून आपल्या भाषेत आणलेलं पुस्तक आहे आणि ते सुद्धा इतकं सुंदर आहे, आपल्याला इतका आनंद देणार आहे. म्हणजे माझ्या मनात कुठेतरी ती कल्पना त्यावेळी रुजली की हा एक वेगळा विषय आहे भाषांतर. मी साधारणपणे माझा कल हा त्याला शाखेकडे होता आणि माझ्या 8वी मध्येच लक्षात आलं. तर आम्ही एका वाड्यात राहायचो आणि माझ्या घराच्या बाहेर एक पत्रा होता. तर मी त्याच्यावर माझ्या लग्नाचं नाव आणि त्याच्या मागे प्राध्यापक असं लिहून ठेवलं.
आणि कंसात खाली MA असं लिहिलं होतं, MA मराठी असं लिहिलं होतं. म्हणजे माझं देवाचं स्वप्न असं होतं की आपण प्राध्यापक व्हायचं आणि शिकवण्याची आवड लहानपणापासून होती. मी वर्गात पण पुष्कळदा 2 तास घेत असे. ऑफ तास असलं की बाई मला सांगायचं 2 तास घे, तर मी घेत असे शाळेत. तर माझं तेव्हापासूनच होतं. आणि मग SSC ला मला खूप छान मार्क होते. म्हणजे मला आरामात कुठल्याही शाखेला ऍडमिशन मिळाली असेल, नॅशनल स्कॉलर होते मी. पण मी मुद्दाम कला शाखेकडे वळले की कला शाखेमध्ये आपण जायचं आणि तिथे करिअर करायचं. आणि मग काय झालं माहितीये का, मी तिथे कॉलेजच्या मासिकात लिहायला सुरुवात केली, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा, नंतर कुठे संभाषणाचं काम करायचं, असं सगळं सुरू झालं. आणि त्या काळात मी जर्मन विषयाचा अभ्यास सुरू केला. तर मी साधारण 2च वर्ष जर्मन शिकले आणि माझ्या वाचनामध्ये एक कथा, तर मी काय अशा उगीच आपल्याला कथेचा मी अनुवाद करून टाकला. म्हणजे मला कोणी सांगितलं नव्हतं, उगीच आपल्या डोक्याला बसले. आणि त्याकाळी हाऊस मासिकामध्ये एक जाहिरात होती कथा, अनुवादित साहित्याचा विषय सांगतो आणि तो लवकरच ते प्रसिद्ध करणार होते हाऊस. मग मी गेले, मी होते कॉलेजमध्ये, मी लहान होते, 18 वर्षाचेच होते. मग मी साडी नेसली, अंबाडा घातला, केस लांब होते तेवढे, अंबाडा घातला, मग तो कुंकू लावला बांगड्या घातल्या. कारण म्हणतात की आपल्याला कोणीतरी मान दिला पाहिजे ना. आणि मग मी त्या हाऊस मासिकाच्या कार्यालयात गेले आणि त्यांना म्हटलं की मला कथा द्यायची. मग त्या आनंदानंतर सर्व त्यांनी माझी कथा ठेवून घेतली आणि जवळजवळ 6 महिन्यानंतर त्यांचा तो प्रसिद्ध झाला अनुवादित साहित्य. आणि माझ्या घरी ते तो अंक आला आणि त्याच्याबरोबर 50 रुपये मानधन आला मला. आणि माझं नाव छापून झालंय त्या मासिकात, कथा आली माझी. आणि मला इतकं बरं वाटलं, इतकं धन्य वाटलं मला तेव्हा. म्हणजे आपल्याला लेखिका झालं असं मला वाटायला लागलं. आणि मग त्याच्यानंतर मात्र काही वर्ष अशी गेली, लग्न झालं, मुंबईला आले. आणि मग जरा आमच्याकडे माझं जास्त लागतंय, कारण या अनुवादाची सुरुवात मला सांगावीशी वाटते. आणि मग काय झालं, लग्न झाल्यानंतर एक पिढी झाली, गोल्ड मेडल केलं टप्प्यात, फक्त लक्ष्मीपूजनाला बाहेर यायचं. 2 मुली झाल्या, त्यांच्या संगोपनात रमून गेले, पक्की पिढी बनली. काहीही करत नव्हते त्यावेळेला मी. आणि मग एक दिवस आमच्याकडे माझ्या यजमानांचे एक मित्र जेवायला आले, सर्व कुटुंब. मित्र आला, त्याची बायको आली, त्या पाठोपाठ त्यांच्याकडची कामवाली बाई आली आणि त्या बाईच्या कडेवर त्यांचा बाळ होता. आणि मग मित्राने ओळख करून दिली की माझी बायको होती एका मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे. आणि मी तर दुसरी पिढी होते, मी काहीच करत नव्हते. आणि मग जेवता जेवता गप्पा मारताना तो मित्र मला म्हणाला, काय ग तू कसं काय करतेस घरी दिवसभर, तू काय दिशी वगैरे जात असशील का? म्हटलं नाही. तर म्हटलं मग काय रिकामीच असतेस की काय करतेस का तू? तर मग मला खूप प्रश्न पडला, घरात खूप काम असतात, मुलाबाळांचं करते मी, त्यासाठी नोकरी करली नव्हती, मी सुशिक्षित असून. मला काय उत्तर द्यायचं कळेना. मग त्यांनी असा काही नंतर असा काही डायलॉग टाकला. तो म्हणाला, अगं माझ्या बायकोसारख्या ज्या उच्च शिक्षित बायका असतात ना, तर त्यांचा प्रॉब्लेम असतो किती माहिती का तुला? तू असं कर, पाण्यावर सुरू कर. म्हणजे मला माझ्या बायकांचे शिकलेल्या बायकांची सोय होती. मला ते खूप लागलं मनाला. म्हणजे हे बघा, पाण्यावर चालवणं ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे. मी त्याला कमी लेखत नाहीये, पण माझ्या मनात असं विचार आला की माझा जन्म त्याच्यासाठी झालाय का? मग मी त्याला म्हटलं की उच्च शिक्षित मी सुद्धा आहे, मी गोल्ड मेडलिस्ट आहे, पण फक्त मी माझ्या मुलींचा विचार करून घरी असते. मग तो काहीच नाही बोलला त्याच्यानंतर. आणि मग तो घरी गेल्यानंतर मला मला असं वाटतं की नाही, आपण काहीतरी केलंच पाहिजे. आणि त्या काळामध्ये काय होतं, मी मुंबईत ज्या सोसायटीत राहत होते ना, तिथे मराठी लायब्ररीच नव्हती. आणि मला वाचनाची खूप आवड होती. मग मी काय सुरू केलं होतं, 2-3 वर्ष आधीपासूनच मी इंग्लिश वाचायला सुरू केलं. आणि बघता बघता माझं इंग्लिश भाषेवर खूप प्रभुत्व वाढलं. मी त्याच्यासाठी खास प्रयत्न केले होते.
तरी मला आता उपयोग आला, कारण मग माझ्या मनात आलं की आपण काही तर अनुवाद करू शकतो. आणि त्या काळात नक्कीच मी एक कादंबरी वाचली होती आउटरेज नावाची, आणि मग मी त्या कादंबरीचा अनुवाद करायला घेतला. तर माझ्या अनुवादाच्या प्रवासाची अशी सुरुवात झाली. माझं उत्तर काय नव्हतं ना, आमच्या 2-3 प्रश्नांची उत्तरं सलग आहे. ओके ओके सॉरी. एका याच मध्ये एका 7वीच्या मुलाने एक प्रश्न विचारलेला होता. तो प्रश्न सांगते, उत्तर आलेलं आहे त्यामध्ये. घनश्यामने विचारलंय की तुम्ही लहानपणी ध्येय काय ठरवलं होतं. तर 8वी मध्ये असतानाच ताईंनी स्वतः मी प्राध्यापक होणार असं लिहून ठेवलं होतं. मला ते आमच्याकडच्या मुलांचा 8वी मध्ये विद्याव्रत होतं, आणि त्या विद्याव्रताच्या वेळेला विद्यार्थी ध्येय ठरवतात पुढे काय होणार, मी कोण होणार. तर तुम्ही सुद्धा जे काही 8वीत ठरवलं, म्हणजे स्वतः ताईंनी विद्याव्रत जोडून घेतलंय, केलेलं आहे, त्यांनी त्यांचं ध्येय तेव्हाच ठरवलंय, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं. यावर्षी विद्यालयाचं वाचन वर्ष आहे. खरं तर गुरुकुलामध्ये दरवर्षीच विद्यार्थ्यांना वर्षारंभानिमित्ताने वाचनाचा संकल्प विद्यार्थी करतात, करायला सांगितले जातात. पण यावर्षी आमची अख्खी शाळा मिळून सगळं वाचते. बालभावांपासून सगळेजण पुस्तकं वाचतायत, पुस्तकाची प्रदर्शनं बघतायत, असं सगळं बरंच आहे. आणि मग त्यामध्ये मुलांना जेव्हा आम्ही विचारतो काय वाचलं, तेव्हा सुधामूर्तींच्या पुस्तकाचं नाव अनेकदा मुलांकडून येतं. तर हे आपलं यश आहे असं मला वाटतं. एकूण इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व आहे असं आपण म्हणाल, तर त्या जोडीनं अनुवादाच्या निमित्ताने अजून किती भाषांवर काम केलं किंवा किती भाषांवरती म्हणजे अवगत आहेत आपल्याला, आणि त्यांचा अभ्यास कसा केला. मला हिंदी येतं समजा, म्हणजे मी एका पुस्तकाचा हिंदीतून मराठीत अनुवाद केलेला आहे. नंतर 1-2 पुस्तकं, म्हणजे मी आता एका पुस्तकावर काम करते, तो मराठीतून इंग्रजीमध्ये काम करते मी. तो पण एक अनुवादाचा अवघड प्रकार असतो, कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्या भाषेतून मातृभाषेत अनुवाद करता तेव्हा ते काम जरा सोपं असतं. पण जी तुमची सेकंड लँग्वेज आहे, आणि माझं तर वास्तवही मराठी होतं शिकताना, तर मराठीतून इंग्रजीत अनुवाद करणं हे अवघड काम आहे. कारण ते पण मी आता सुरू केलेलं आहे. संस्कृत मी शाळेत शिकलेली आहे, आणि शाळेत असताना चांगलं होतं संस्कृत. आता असं काही त्याच्यावर संपर्क राहिलेला नाहीये. आणि जर्मन भाषेमध्ये मी MA केलेलं आहे, तर जर्मन मध्ये अगदी खूप मी असं नाही म्हणणार की मी खूप मोठी उंची घातली त्याच्यामध्ये, पण अजूनही मी जर्मन पुस्तक वाचते किंवा जर्मनीला गेल्यानंतर मला लगेच तिथे बोलतात, तर तिथल्या लोकांशी संवाद साधता येतो. तर तिथले लोक मला असं म्हणतात की मॅडम तुम्ही फारच शुद्ध जर्मन बोलता, म्हणजे अगदी व्याकरण शुद्ध जर्मन मी बोलते, मी बोलली भाषा त्यांची बोलत नाही. पण असं खूप प्रभुत्व म्हणताय की ते फक्त मराठी आणि इंग्रजी, आणि बाकीच्या भाषा मला चांगल्या आवडत आहेत. हिंदी आहे, संस्कृत आहे, जर्मन आहे, या आवडत आहेत मला भाषा. पुस्तकांची यादी करताना अनेक वेगवेगळे लेखक आहेत तुमच्या अनुवादात. तर जेफ्री आर्चर, भरूचा, निशा मिर्झा, या लेखकांपर्यंत आपण पोहोचला की लेखक आपल्यापर्यंत नाही, लेखक फारच कमी वेळेला अनुवादकांपर्यंत पोहोचतात. खरं म्हणजे यामध्ये प्रकाशकांचा भाग खूप मोठा असतो. मला ही मुलं लहान आहेत, पण त्यांचे ते पालक किंवा शिक्षक जे आहेत तर ते मोठे, तर हा प्रश्न कदाचित मुलांना समजणार नाही याचं उत्तर, पण मी तुमच्यासाठी तेवढी इच्छिते की तुमचं 2 भाषांवर प्रभुत्व असलं तरी तुम्ही कुठलाही पुस्तक वाचल्यावर त्याचा एकदम अनुवाद करायचा नसतो. ही चूक मी पहिल्याच पुस्तकाच्या बाबतीत केली की मला ते आउटरेज पुस्तक आवडतं त्यांचं, मी त्याचा खाडका अनुवाद करून टाकला आणि मग मी प्रकाशकांच्या शोधात फिरले. तसं कधी करायचं नसतं, कारण अनुवादाच्या प्रक्रियेमध्ये प्रकाशकांनी पहिलं मूळ लेखकाला अप्रोच व्हायचं असतं, मग त्यांना रॉयल्टी पे करून अनुवादाचे आपल्या भाषेपुरते म्हणजे मराठी पुरते
हक्क विकत घ्यायचे असतात आणि ते सुद्धा त्यांना काही आवृत्त्यांचे हक्क मिळतात. म्हणजे आवृत्त्यांची संख्या वाढली तर पुन्हा त्यांना आणखी पैसे मूळ लेखकाला द्यावे लागतात आणि मग ते प्रकाशन आपल्याला सांगतात की आता आमच्याकडे याचे हक्क आले तर आता तुम्ही या पुस्तकाचा अनुवाद करा. आता माझ्या केसमध्ये कसं झालं की या क्षेत्रात बरीच ज्येष्ठ असल्यामुळे आणि माझ्या प्रकाशकांचा माझ्यावर गाढ विश्वास असल्यामुळे ते साधारणपणे 10-12 पुस्तकं माझ्याकडे पाठवतात आणि मग त्यातली मी निवडते पुस्तकं मला कुठली आवडते ती आणि मग मी त्यांना सांगते की मी मुख्यातलं हे पुस्तक करायला घेते. मग ते मला सांगतात की समजा मला 3 आवडली असली तर त्यातलं कुठलं मी आधी करायचं ते मला सांगतात. ते मला लेखी सांगतात तसं देतात. एक ओळीची ईमेल त्यांची जरी आली तरी मग पुस्तकाच्या कामाला सुरुवात करायला हरकत नाही, पण ती आम्ही तेवढं हे पाळतो की ते लेखी पाहिजे त्यांच्याकडनं की तुम्ही हा अनुवाद करा आणि मग त्यानंतरच त्या पुस्तकाचा अनुवाद मी करायला घेते. पण आता मी ज्येष्ठ असल्यामुळे आणि माझे संबंध वेगवेगळेच असल्यामुळे मला आवडलं पुस्तक तर मी त्यांना सुचवते की मला हे पुस्तक आवडलंय आणि जेफ्री ॲचरच्या बाबतीत तेच. तर मला पुस्तक आवडलं मग मी त्यांना म्हटलं की अहो तुम्ही पुस्तकाचे हक्क विकत घ्या आणि मग त्यांनी हे हक्क विकत घेतले आणि मग नंतर वर्षभराने मला ते पुस्तक करायला मिळालं. तर अशी ती प्रोसेस आहे. मगापासून आपण ट्रान्सलेशन, भाषांतर, अनुवाद असे शब्द ऐकले. तर ह्या भाषांतर आणि अनुवाद या शब्दांमध्ये काय फरक आहे हा? आणि जसं आता हे 2 शब्द समानता होऊ शकतो आपण की म्हणताना आपण दोन्ही दोन्ही हे असतात. असं जसं तुम्ही मगाशी म्हणाला की तुम्ही इंग्रजीमध्ये भाषांतर केलं, अनुवाद केलं तर त्यावेळेला तुम्हाला असे प्रश्न येतात का म्हणजे आता प्रतिशब्द कुठला शोधायचा नाही? नक्कीच येतात. नक्कीच येतात. आता पहिला तुमचा प्रश्न की भाषांतर आणि अनुवाद. तर आपली मराठी भाषा समृद्ध असल्यामुळे ट्रान्सलेशनला 2 शब्द आहेत आपल्याकडे. इंग्लिशमध्ये अनुवाद म्हणजे पण ट्रान्सलेशन, भाषांतर म्हणजे पण ट्रान्सलेशन. पण या दोन्हीमध्ये सूक्ष्म फरक असा आहे. भाषांतर हे शब्दाला शब्द प्रतिशब्द देणं त्याला भाषांतर असं म्हणतात आणि अनुवाद हा नेहमी भावानुवाद असतो. आपण जो अनुवाद करतो तो आपण त्यातल्या कंटेंटचा किंवा भावार्थाचा अनुवाद करतो. आपण शब्दांचा अनुवाद करत नाही, शब्दाला प्रतिशब्द देत नाही. लहान मुलांना अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मॉम आय एम हंग्री याचं कुठलाही मुलगा आई मला भूक लागली आहे असं म्हणेल का? आई ग मला भूक लागली आहे असं म्हणेल ना? आई मला पटकन काहीतरी खायला दे ना. बरोबर आहे की नाही? तर मी मनात असा विचार करते की हे वाक्य आपला माणूस कसं म्हणेल. म्हणजे मला त्याच्यामध्ये या शब्दाला तो शब्द, या क्रियापदाच्या ठिकाणी ते क्रियापद, इथे यांचा करता इकडे मग आपलाही करता इकडे पाहिजे असा विचार नाही करायचा कधी. तर विचार असा करायचा की हे वाक्य मराठी माणूस कसा म्हणेल, हे वाक्य हिंदी माणूस कसा म्हणेल. आता एखादा मराठी माणूस भाजी आणायला गेला तर तो भाजीवालीला काय म्हणतो? ओ मावशी गवार कशी दिली? पण तो हिंदी माणूस भाजी आणायला गेला तर तो ओ मौसी नाही म्हणतो, तो भाभी म्हणतो. कारण ही संस्कृती आहे. ती भाजीवाल्यांशी बोलताना ते पटकन स्त्रीचा परस्त्रीचा उल्लेख भाभीजी म्हणून करतील तर आपण पटकन तिला मावशी म्हणून टाकतो. आता इंग्रजीमध्ये तुम्ही अपरिचित माणसाला एकदम अंकल म्हणत नाही कधीच. जर तुमचा तो खरोखर ब्लड रिलेटिव्ह असेल, तुमच्या नातेवाईक असेल तरच तुम्ही त्याला अंकल म्हणता, नाहीतर तुम्ही त्याला मिस्टर अमुक अमुक असंच म्हणता. आणि तुम्हाला गंमत वाटेल पण तिथे सून असली तर ती सासूला आई सासूबाई असं म्हणत नाही, तर ती तिला त्या पहिल्या नावाने हाक मारते, स्टेफनी म्हणते. आणि आपला जो सासरा असतो रॉबर्ट अशी हाक मारते. तर तिथे इंग्रजी भाषेमध्ये तू आणि तुम्ही आणि आपण असं काहीच नाहीये ना. तुम्हाला माहितीये इंग्लिशमध्ये यूच आहे फक्त. तुम्ही इंग्लिश शिकता की नाही? मग तुम्ही तुमच्या बाईंशी बोलताना त्यांना काय म्हणता? यू म्हणता ना. आणि एखादे सर इकडून तिकडे गेले तर तुम्ही त्यांना
किंवा ते यायला लागले सण, तर तुम्ही त्यांना हीच कमी म्हणाल का दे आर कमी म्हणाल? हीच कमी. कारण इंग्रजी भाषेमध्ये आदरवाचक सर्वनामच नाहीये. तर ह्या सगळ्या भाषांच्या मर्यादा असतात. भाषांतरामध्ये या ओळखल्या किंवा विचारात घेतल्या जात नाही. अनुवादामध्ये या मर्यादा विचारात घेतल्या जातात, संस्कृती विचारात घेतली जाते, परंपरा विचारात घेतली. मग तरी सुद्धा भाषांतर आपल्याला कुठे लागतं? भाषांतर पण लागतं. बँकेतल्या एंट्रीज, लेजर बुकच्या एंट्रीज, नंतर फोटो खालच्या कॅप्शन्स, नंतर वाणी सामानाची यादी, या सगळ्या गोष्टींना आपल्याला भाषांतर लागतं. आता तुमचा पुढचा अनुवाद आणि अनुवादाविषयी पण एक छोटीशी गोष्ट सांगते. गंमत म्हणजे अनुवाद हा शब्द एका फ्रेंच शब्दकोशकार मॉलियर असं नाव आहे त्याचं, त्यांनी हा शब्द प्रचलित केला आपल्याकडे बरं का. आणि संस्कृत मध्ये तुमच्याकडे संस्कृत शिक्षिका असतील तर त्या जास्त चांगलं माझ्यापेक्षा सांगू शकतील. वद या धातूपासून तो अनुवाद हा शब्द आलेला आहे. आणि पूर्वीच्या काळी तुम्हाला माहितीये गुरुकुल पद्धती होती जुन्या काळी. मग तेव्हा मुलं कशी शिकायची माहितीये का तुम्हाला? तेव्हा तिथे लेखन कलेचा शोधच लागलेला नव्हता. मग मुलं काय करायची तेव्हा? गुरुजी कसे शिकवायचे? तर सगळे श्लोक असायचे आणि मग गुरुजी ते श्लोक त्यांना म्हणून दाखवायचे आणि समजावून सांगायचे. आणि मग मुलांना कळलंय कसं? गुरुजींना कळणार कसं ते? मग मुलं ते श्लोक त्यांना म्हणून दाखवायची आणि म्हणजे ती पुन्हा पुन्हा म्हणून दाखवायची ना ती. म्हणजे त्यामुळे त्याला तिची क्रिया होती की ऐकून पुन्हा म्हणून दाखवायचं. मग त्या मुलांना समजल्याशिवाय ती म्हणून दाखवतील का? नाही. मग त्यातून त्यांनी अनुवाद हा शब्द रूढ केला. फक्त तेव्हा तो शब्द बोली ह्याच्यासाठी मौखिकासाठी होता, बोलण्यासाठी होता. तो आपण आता लेखीसाठी घेतो. नॉट विदाउट माय डॉटर हे बरंच गाजलेलं पुस्तक आहे. तर अशा सगळ्या वेगळ्या सांस्कृतिक वातावरणाची जेव्हा अशी ओळख करून दिली जाते, तर त्या पुस्तकाचा अनुवाद करताना तुम्ही नक्की कशा प्रकारचा म्हणजे अभ्यास करताना तुम्ही कसा अभ्यास करता? आता अशा प्रकारे वेगळ्या संस्कृतीची ओळख आपल्या वाचकांना करून देणं हे अनुवादकाच्या अनेक कौशल्यांपैकी आणि कामांपैकी एक आहे. पण मग त्याच्यासाठी अनुवादकाला काय करायला लागतं? जो पलीकडे पडा आला तर आपल्याला अनुवादकाला काय करायला लागतं की पहिल्यांदा त्या प्रदेशाची आणि त्या संस्कृतीची आपल्याला ओळख करून घ्यायला लागतं. त्याच्यासाठी आपल्याला अवांतर वाचन करायला लागतं. खूप वाचन, खूप संशोधन अनुवादकाला करायला लागतं. आणि मी अनुवादाला सुरुवात केली 38 वर्षांपूर्वी. त्यावेळी इंटरनेट नव्हतं, तर त्यामुळे लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं वाचायला लागायची, तज्ञ लोकांच्या मदत घ्यायला लागायची. एखादी गोष्ट समजली नाही तर त्याविषयी आपल्याला तज्ञाला जाऊन भेटायला लागायचं. त्यामुळे अनुवादाचं काम खूप अवघड झालं होतं, पण आता पुष्कळ सोपं झालंय कारण आपल्याकडे इंटरनेट आहे. त्यामुळे आपल्याला खूप गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत आता. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की ती जी आयत तिने दिलेली होती तर नुसती ती आयत नाही मी वाचली, तर मग मी त्या निमित्ताने ते वाचून काढलं पुराण मराठीतलं. असंच अजून एका पुस्तकाच्या बाबतीत असं झालं की त्याच्यामध्ये बायबलचे रेफरन्सेस होते. तर मग असंच मी बायबलचं पण मराठी आणलं घरी आणि मी ते पण वाचून काढलं. तर असं होतं ना की तुम्हाला एखादा संदर्भ मिळाला तर नुसता तेवढाच तुकडा वाचला तर आपल्याला ते कळत नाही आणि तुमची संशोधक वृत्ती असावी लागते तर मग ते कळतं. तर असा या निमित्ताने अनुवादाच्या कामाच्या निमित्ताने आम्हाला खूप संशोधनही करायला लागतं. या निमित्ताने सामाजिक जागृती भरपूर झाली असेल. बरेच मला वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या असतील. वाचकांची तर सुरुवातीच्या काळात पत्र यायची मला, कारण मी सुरुवातीला माझा पत्ता वगैरे दिलेला होता सुरुवातीच्या काळात. तेव्हा मी कोल्हापूरला राहत होते, तर अक्षरशः म्हणजे ठिकाणी पत्र यायची मला आणि मी असं ठरवलं होतं की प्रत्येक वाचकाला उत्तर लिहायचं. म्हणजे माझे दिवसाचे 2 तास उत्तर देण्यातच जायचे. पण काय व्हायचं माहिती का, अगदी 5वी 6वीतल्या मुलांपासून
90 वर्षाच्या माणसांपर्यंत मला पत्र यायची आणि मला असं वाटायचं की इतक्या तळमळीने प्रेमाने आपल्याला पत्र दिले तर आपण त्याला उत्तर दिलं पाहिजे. आता काही वैयक्तिक कारणांमुळे मी माझा पत्ता आता इतका सेफ राहिला नाही पत्ता शेअर करणं, त्यामुळे मी आता पत्ता वगैरे देत नाही. पण माझा ईमेल सगळ्यांकडे असतो, मी तो सगळीकडे शेअर करते. मला रोज ईमेल्स येतात आणि मी ईमेल्सना सुद्धा नेहमीच उत्तर देते. बरेचदा लोक सुधामूर्तींना लिहिलेली पत्र माझ्याकडे पाठवतात कारण त्यांना माहिती नसतं कोणाकडे पाठवायची. मग सुरुवातीला पूर्वी मी सुधामूर्तींना ती पत्र पाठवत असे. आता ईमेल आले तर मी त्यांना फॉरवर्ड करते, पण मराठी आणि हिंदीत आलेली ईमेल त्या वाचत नाही. मग त्या मला म्हणतात की त्या ईमेल मध्ये काय आहे तुम्हाला सांगा. मग त्यांना ईमेल लिहायची झाली तर इंग्लिश मध्ये लिहावी लागते. मी तुमच्यासाठी सांगते. आणि आता त्या खूपच बिझी झालेल्या आहेत कारण त्या आता राज्यसभेच्या खासदार आहेत, पण पूर्वी सगळ्या वाचकांना त्या पण एक ओळ तरी लिहितच असत. म्हणजे कधी आणि त्यांना तर म्हणजे मला 10 ईमेल येत असतील तर त्यांना 250 ईमेल येतात आणि त्या सगळ्याला उत्तर लिहितात. म्हणजे त्यांची सेक्रेटरी लिहित असेल पण ती सगळे त्या वाचतात स्वतः. याला जोडून पुढचा प्रश्न आमच्या वेदिकाला विचारावं असं वाटतं, तसाच आमच्याही मनात आहे. आपली आणि सुधामूर्तींची भेट कधी आणि कशी झाली आणि त्यांचं अनुवादित केलेलं पहिलं पुस्तक कोणतं आणि त्यांच्या बरोबरचा संवादाचा अविस्मरणीय क्षण कोणता असं वेदिका विचारते. ओके. मी सुमारे 20-22 वर्षापूर्वी सुधामूर्तींना भेटले. त्याचं आपण जरा उत्तर मोठं होणार आहे माझं. काय झालं, कोल्हापूरला होते मी राहत त्यावेळेला आणि कोल्हापूरला मेहता प्रकाशनाचा कार्यक्रम होता आणि सुधामूर्तींच्या उमा कुलकर्णींनी एका पुस्तकाचा अनुवाद केला होता. तेव्हा सुधामूर्ती फक्त कन्नडमधूनच लिहायच्या, इंग्लिशमधून त्या लिहित नव्हत्या आणि मला तर काही कन्नड येत नाही. माझा दुसरे अनुवाद माझे चालू होते. तर त्या अनुवादाच्या कार्यक्रमाला सुधामूर्ती आल्या होत्या आणि माझ्याकडे त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी होती आणि मला ओळखीसाठी 3 मिनिटं देण्यात आली होती कारण कार्यक्रमात ती नेटका होता. आणि मग मी माझ्याकडे त्यांचा बायोडेटा आलेला होता, प्लस मी इंटरनेटवर माझ्या मुलीला म्हटलं की त्याला थोडंसं माहिती काढ आणि प्रिंटरवर थोडीशी पानं प्रिंट कर म्हणजे मग मला माझं भाषण तयार करायचे. तर थोड्या वेळाने माझी मुलगी म्हणाली आणि 12 पानं प्रिंट केली अजून किती करू. आता माझ्याकडे 3 मिनिटं आणि त्यांची एवढी मोठी माहिती. मी डोक्याला हात लावला म्हटलं किती कार्य मोठं आहे त्यांचं आणि मी 3 मिनिटात कसं सांगणार. आणि मग मी तिथे हे सगळं करता करता मला त्या सभागृहात पोहोचायला थोडा उशीर झाला, 5च मिनिटं उशीर झाला. मी परत धपा टाकत पहिल्या रांगेमध्ये गेले तर तिथे आमचे प्रकाशक बसले होते आणि प्रकाशकांच्या शेजारी माझ्यासाठी खुर्ची रिकामी ठेवत होती आणि एका बाजूला त्यांच्या एक गोड हसे अशा बाई बसल्या होत्या. साधी साऊथ कॉटनची साडी आणि आंबाडा होता आणि फुल होतं त्याच्याकडे आणि मला वाटलं की प्रकाशकांचेच नातेवाईक कोणीतरी आहे. आणि मग रिकामी खुर्ची होती तर मी प्रकाशकांना म्हणलं आल्या नाही ना अजून मॅडम सॉरी ना मला उशीर झाला. त्या हसायला लागल्या शेजारी. मग त्या प्रकाशकांनी ओळख करून दिली आहे सुधामूर्ती. तर मी माझ्या चेहऱ्यावर जे काय भाव उमटले असतील तुम्ही कल्पना करू शकता. मग तो कार्यक्रम अतिशय रंगला. त्यांच्याच मुलाखतीचा कार्यक्रम सुधीर गाडगेची मुलाखत. मग त्याच्यानंतर जेवण होतं आम्हाला रात्री. तर जेवणाच्या वेळेला प्रकाशकांनी माझी आणि त्यांची खुर्ची शेजारी ठेवली होती आणि अनिल मेहता तर ते सुधामूर्तींना म्हणाले की या आमच्या स्टार अनुवादिका आहेत, म्हणजे माझ्याकडच्या सर्वोत्कृष्ट अनुवादिका या आहेत, एवढंच बोलले. त्यावर सुधामूर्ती म्हणाल्या की तुम्ही कुठल्या भाषेतून अनुवाद करता. मी म्हटलं इंग्लिश मधून मराठी. तर सुधामूर्ती म्हटल्या मी नुकताच इंग्लिश मध्ये एक पुस्तक लिहिलेलं आहे. मी त्याचं शीर्षक पण ठरवलेलं आहे वाईज अँड अदरवाईज आणि मी वृत्तपत्रात स्तंभलेखन करत होते. तर ते सगळे लेख एकत्र करून आता वाईज अँड अदरवाईज नावाने ते इंग्लिश मध्ये पुस्तक काढायचं असा माझा विचार आहे. तर मी जर ते पुस्तक काढलं तर त्याचा अनुवाद तुम्ही कराल.
मी म्हणलं हो काही म्हणजे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आणि मग सुधामूर्तीने माझा ईमेल आणि पोस्टल ऍड्रेस घेतला आणि मग नंतर त्या बंगलोरला परत गेल्या आणि तिसऱ्या दिवशी छापील स्क्रिप्ट आलं माझ्याकडे त्यांचं टाईप रिटन हो म्हणजे पुस्तक तयारच नव्हतं त्यांचं, ते छापलेलंच नव्हतं. आणि त्या मला म्हणाल्या यू कॅन गो अहेड विथ दिस, याचा अनुमान तुम्ही सुरू करा, पण आपण तो प्रसिद्ध करणार नाही. प्रसिद्ध मात्र मूळ पुस्तक झाल्याशिवाय तो प्रसिद्ध करू शकत नाही, पण तुम्ही निदान वाचून तर घ्या. म्हणजे कामाला पाहिजे तर नंतर सुरुवात करा, पण तुम्ही वाचून घ्या कसं वाटतंय मला सांगा. आणि मग मी ते पुस्तक वाचून काढलं आणि मागणी भारून गेले त्यांनी. आणि मग सुधामूर्तींचा मला फोन आला की तुम्ही कसं वाटतं तुम्हाला असं. आणि त्या पुस्तकाने लोकप्रियतेचा उच्चांक काढला. पण तुम्हाला खोटं वाटेल, 6 महिन्यानंतर ते पुस्तक जेव्हा प्रसिद्ध झालं तेव्हा पुण्याच्या SM जोशी सभागृहामध्ये फक्त 25 लोक उपस्थित होते, कारण सुधामूर्तींचं नाव महाराष्ट्रात कुणालाही माहिती नव्हतं. आणि त्यातले 12 लोक माझे फॅमिली मेंबर्स आणि उरलेले थोडेसेच लोक बाहेरचे होते. आणि त्यानंतर ते पुस्तक इतकं गाजलं की त्याची पहिली आवृत्ती 3 महिन्यात का काही 6 महिन्यात झाली आणि आता सध्या त्याची काहीतरी 31 का 32वी आवृत्ती झाली. म्हणजे इतकं ते पुस्तक गाजलं. तुमचा दुसरा प्रश्न 20 मध्ये मी प्रसंग त्यांच्याबरोबर मी सुधामूर्तींबरोबर असंख्य तास घालवले. आमच्या असंख्य भेटी आतापर्यंत झालेल्या आहेत. आणि त्या नेहमी असं म्हणतात की लीना नोज माय हार्ट. आणि त्यांनी माझ्याविषयीचे उद्गार नॅशनल टेलिव्हिजनवर सुद्धा अनेक वेळेला काढलेले आहेत. आणि त्यांनी माझं नाव ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण त्या मला यशोदा म्हणतात. कारण असं आणि आम्ही कुठेही गेलो किंवा पत्रकार परिषद असो काही असो त्या सगळ्यांना सांगतात की माझी यशोदा बरं का, मी देवती आहे आणि ही माझी यशोदा आहे. आणि हे पहिल्यांदा कधी त्यांनी केलं माहिती का, तोच अविस्मरणीय प्रसंग आहे की त्यांच्या 100व्या पुस्तकाचा सोहळा होता. आणि 100 इन द सेन्स असा की इट वॉज हर 100 टायटल, म्हणजे त्यांची 13 भाषात अनुवादित झालेली पुस्तकं प्लस त्यांनी स्वतः लिहिलेलं अशी सगळं मिळून जशी 100 बॅटरी, तर त्यातलं 100वा आणि 101वा अनुवाद मी केलं. तर मग त्याचा सुधामूर्तींच्या मनातनं सोहळा करायचा होता. आणि त्या आमच्या प्रकाशकांना म्हणाल्या की मला माझ्या सगळ्या भाषांमधल्या अनुवादकांचा सत्कार करायचा. तर किती मोठं मन बघा त्यांचं. तर मग मेघा त्यांना म्हणले की मग तुम्ही कशाला करता हा सोहळा, आम्हीच करतो. म्हणून मग कोल्हापूरला त्या आल्या आणि 100वा 101वा पुस्तक होतं. त्या समारंभामध्ये त्या स्टेजवर असताना सुधामूर्तींनी सगळ्यांच्या समोर मला जवळ घेतलं, मला कडकडून मिठी मारली आणि त्यावेळी त्या म्हणाल्या ही बघा माझी यशोदा. आणि म्हणे मराठीमध्ये सर्वाधिक खप आहे, त्यांच्या 13 भाषांपैकी सर्वाधिक खप हा मराठीत आहे त्यांच्या, आणि त्याच्यानंतर गुजराती. आणि बाकीच्या भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा खप कमी कमी, म्हणजे भाषांतरित साहित्य. इंग्लिशमध्ये त्यांची पुस्तकं खूप खपतात, पण जर आपण अनुवादित साहित्याचा विचार केला तर मराठीच नंबर 1. आणि त्याने मला आणि आमच्या प्रकाशकांना याचं श्रेय मोठ्या मनाने देतात की मला घराघरात ह्या लोकांनी पोचवलं. याला जोडून एक परत प्रश्न की आपण जेफ्री आर्चर यांना पण भेटलाय असं ऐकलंय, आणि तो पण एक छोटासा प्रसंग सांगाल. आणि अजून आमच्या नवनीतला एक विद्यार्थी विचारतो की जेफ्री आर्चर यांचीच पुस्तकं का निवडतात तुम्ही? पर्सी जॅक्सन किंवा रिक जॉर्डन असं का नाही करावं असं वाटत, असं तो म्हणतो. कणा गोडसेने हा प्रश्न विचारला. पहिल्यांदा जेफ्री आर्चर यांना मी 2 वेळेला भेटलेली आहे. आणि मी त्यांची तुम्ही डाय हार्ड फॅन असं म्हणतो ना आपण, तशी मी त्यांची डाय हार्ड फॅन आहे. मला त्यांची पुस्तकं अतिशय आवडतात. मला त्यांचं ते वृत्तापंथीचं कथानक आवडतं आणि मला त्यांच्या पुस्तकातली सोज्वळता पण खूप आवडते.
त्यांच्या पुस्तकातलं एकही वाक्य असं नसतं की जे करू नये असं मला वाटतं. म्हणजे लहान पोरांनी वापरायची ती पुस्तकं असतात आणि मला मजा येते ती करायला. तर जेफ्री मी आमचे प्रकाशक तेव्हा जे हयात होते सुनील मेहता, आता ते हयात नाही, तर त्यांच्या मी खूप मागे लागले होते की मला ना जेफ्री आचार्यांचं एक पुस्तक, एक तरी पुस्तक मला करायचं त्यांचं. म्हणजे ठीक आहे आपण लिहूया त्यांना. आणि मग जेफ्री आचार्यच्या पुस्तकाची परमिशन मिळाली, ते केलं, ते प्रसिद्ध पण झालं. आणि त्या पुस्तकाचं नाव होतं टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट. तर ते पुस्तक होता तो मी केला. आणि त्यानंतर जेफ्री आचार्य अचानक त्यांच्या एका नवीन कादंबरीच्या प्रमोशनसाठी म्हणून जागतिक दौऱ्यावर निघालेले होते. ते पुण्यात आले आणि ते पुण्यात आलेले असताना आमच्या प्रकाशकांची ओळख त्या कामी आली आणि मी त्यांना जाऊन भेटले. आणि त्याच्या हॉटेलात उतरले तर मी कोल्हापूर पुण्याला आले आणि त्यांना जाऊन भेटले आणि त्यांना मी माझं पुस्तक दिलं. आणि ते इतके सज्जन आहेत ना की ते खूप गडबडीत होते. त्यांच्या पुण्याला फक्त काही तासांचा मुक्काम होता. तर ते म्हणाले की आता मी असं करतो की माझा जो जेवणाचा अर्धा तास टाइम तो कट शॉर्ट करतो, मी 10 मिनिटात जेवतो आणि खाली येतो आणि मग 20 मिनिटात तुम्ही मला भेटू शकता. तर वयात किती मोठे आहेत लहान ते, पण ते 10व्या मिनिटाला खाली आले आणि मग त्यांनी मला असंख्य प्रश्न विचारले की मग तुम्ही किती वाचकांपर्यंत मला पोहोचवलं आतापर्यंत. आणि मग मी त्यांना असंही सांगितलं की आमच्या इथे फक्त पुस्तकं विकत घेऊनच आम्ही वाचतो असं नाही, तर खूप वाचक लायब्ररीतून पण घेतात. आणि मग त्यांना वाटत होतं की मी हिंदीत केलं आहे, कारण त्यांना भारतीय भाषा म्हणजे हिंदी एवढंच माहिती होतं. मग मी म्हटलं नाही, आमच्या महाराष्ट्राच्या भाषेत मी केलं. आणि पुस्तकाचं मुखपृष्ठ त्यांचं आणि आमचं सेम ठेवलं, तर त्यामुळे त्यांनी ते ओळखलं आणि त्यांना खूप आनंद झाला. आणि मग ते मला तिथे असं म्हणाले की तुम्ही माझी आणखी काही पुस्तकं वाचलेत का? तर मी म्हटलं मी तुमची सगळी पुस्तकं वाचले. मग ते म्हणले का तुम्ही माझ्या सगळ्या पुस्तकांचा अनुवाद का नाही करत? म्हणजे एका अनुवादकाच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे. तर मी त्यांना म्हटलं मी तयार आहे, तुम्ही मला परमिशन द्या. मग ते म्हणले की आपण असं करूया की तुम्ही मला सांगा तुमचं सगळ्यात आवडतं पुस्तक कुठलं? मामी लिहिलेलं. मी म्हटलं केन आहे पण. मग म्हणे करा ना त्याचा अनुवाद, मी देतो बरोबर. मग म्हणे थांबा, मी आता या एका नवीन पुस्तकाच्या प्रमोशनला आलेलो आहे, तर हे पुस्तक तुम्ही आधी करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही केन आहे करा. एवढं बोलून त्यांनी माझी रजा घेतली आणि त्यांनी मला त्यांचा ईमेल आयडी दिला. आणि त्याच्यानंतर यथावकाश मला ते पुस्तक मिळालं, मी त्याचा अनुवाद केला. मग आमच्यामध्ये एक अत्यंत सुंदर असं सुसंवाद स्थापित झाला. आणि त्यांचं पण असंच वैशिष्ट्य आहे की त्यांना कसं आहे, त्यांच्या पुस्तकामध्ये जे काही रेफरन्सेस असतात ते अनुवादकाला कळण्यासारखे नसतात. बायबल मधले रेफरन्सेस असतात त्यांचे. नंतर त्यांची इंग्लिश भाषा पण ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश पेक्षा वेगळं असतं थोडंसं. मग काही वेळेला त्यांचा भाव सिद्धायला जर करतो, तर अशा शंका येतात अनुवादकाला. मग मी त्यांना प्रश्न पाठवला की 4 तासात मला त्यांच्या सेक्रेटरीकडनं उत्तर यायचं, एक्सप्लेन केलेलं. मग असं करता करता मध्ये 10-1 वर्ष गेली. आणि त्याच्यानंतर एकदा मला मी अमेरिकेला जायला निघाले, तर ते आम्ही त्यावेळेला लंडन मार्गे जाणार होतो आणि आमचा लंडनमध्ये मुक्काम होता त्यावेळेला. म्हणजे 2 दिवस आम्ही थांबणार होतो लंडनमध्ये. तर मी आपल्या खडा टाकायचा म्हणून त्यांना ईमेल केली त्यांच्या सेक्रेटरीला की मी अमुक दिवशी लंडनमध्ये असणार आहे आणि मला सरांना भेटायची इच्छा आहे, तर मी येऊ. परत इमिजिएटली उत्तर आलं तेव्हा मोस्ट वेलकम. तर मी पण माझ्यापुढे प्रश्न असा आला की माझ्या बरोबर माझे मिस्टर पण होते ना. मग मी म्हटलं पण मी एकटी नाही येऊ शकत, माझ्याबरोबर माझे यजमान आलेले चालतील का? तर म्हणजे ही ऑल्सो वेलकम. आणि गंमत सांगते तुम्हाला, मला त्यांनी पत्ता वगैरे पाठवला आणि अपॉइंटमेंट दिली ती त्यांच्या घरचा पत्ता होता. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटली. आणि थेम्स नदीच्या काठी एक प्रचंड मोठी अशी इमारत आहे. त्या इमारतीच्या खाली मोठं स्वागत कक्ष आहे आणि तिथे चौकीदार असतो. त्याच्याकडच्या रजिस्टर मध्ये माझं नाव लिहिलेलं होतं.
आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आता 11ला 5 कमी आहे. बरोबर 11 वाजता तुम्हाला न्यायला कोणीतरी खाली येईल. मग 11च्या सुमार बरोबर 11च्या ठोक्याला लिफ्ट मधून त्यांची सेक्रेटरी बाहेर आली आणि ती मला माझ्या मिस्टरांना थेट वरती त्यांच्या घरात घेऊन गेली. ती लिफ्ट त्यांच्या घरातच उघडली, प्रायव्हेट लिफ्ट होती ती. आणि मग तिथे त्यांनी आम्हाला चहा पाणी वगैरे विचारलं त्यांनी. मग मी म्हटलं आम्हाला काही नको, पाणी द्या नुसतं. आणि मग त्याच्यानंतर जेफ्री आर्चर बाहेर आले आणि मग पाऊण तास त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या विविध विषयांवर, क्रिकेट पासून सगळ्या विषयात गप्पा मारल्या. आणि मला म्हणले मला तुमचं पुणे शहर खूप आवडतं. आणि मी त्यांना पहिल्यांदा म्हटलं होतं ना तेव्हा मी साडी नेसून गेले होते, तर त्यांना ते आठवत होतं. आणि ते म्हणले की साडीत बायका खूप सुंदर दिसतात मध्ये. म्हटलं हो, पण आज मात्र आमचा दुसरा एक झाले पोशाख सलवार कमीज घालून गेले होते. आणि मग त्यांनी मला फोटो काढून दिले. आणि तिथे अजून एक गंमत घडली. आम्ही अनुवादात जेव्हा पुस्तकाचा अनुवाद करत असतो ना तेव्हा आम्ही प्रत्येक शब्द वाचतो. तुम्ही सामान्य भाषेत प्रत्येक शब्द वाचत तर काही पुस्तकात चुका राहिलेल्या असतात, तर त्या चुका आमच्या बरोबर लक्षात. आणि आम्ही आमच्या नियमाप्रमाणे आम्ही मूळ लेखकांना ती कळवून टाकतो, म्हणजे पुढच्या आवृत्तीमध्ये ती चूक होऊ नये. तर तशी आदल्या आठवड्यात मला त्यांच्या पुस्तकात एक व्याकरणाची चूक सापडली होती एका ब्रिटिश लेखकाच्या पुस्तकात. अगदी छोटीशी होती पण तरी ती होती. आणि मी त्यांना तशी मेल केलेली होती आणि त्यांना ते आठवत होतं. आणि मग तेवढ्यात त्यांची एडिटर आली, आमची मुलाखतीची वेळ संपली आणि ती आली पुढची होती कामासाठी. मी जायला उठले होते, मला म्हणले हीच ती अनुवादिका, हिने आपली चूक काढली होती. आणि म्हणे विचार करा जरा, मी ब्रिटिश लेखक, तुम्ही माझं संपादक, आणि ही इंडियातली म्हणे अनुवादक माझी चूक काढते. हसले, खूप हसले. हाच बाबा मी बोलत. दुसरा प्रश्न जेफ्री आर्चरच काम. तर काय असतं माहितीये का की आपला ओढा त्या लेखनाकडे असतो ते आपण करतो, आणि त्या लेखकाला जर आपलं काम आवडलं तर ते आणखी पुस्तकं पाठवत जातात आपल्याकडे, आणि मग ते काम आपल्याला मिळत जातं. आता सुधा मूर्तींच्या बाबतीत असा अलिखित नियम आहे की त्यांनी पुस्तक लिहिलं की ते मलाच करावं लागतं, कारण तो त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे मी सुधा मूर्तींना नाही म्हणू शकत नाही, तसं मी जेफ्री आर्चर यांना असं नाही म्हणू शकत नाही. माझी इतरही लोकांची पुस्तकं करायची इच्छा आहे. मी फ्रेडरिक फॉल्सी, डार्विन वॅलेस वगैरे यांची पण केलेली आहे. पण जेफ्री आर्चर यांच्याशी जसा पर्सनल रॅपो एस्टॅब्लिश झाला तसा इतर कोणाशी होऊ शकला नाही. जेफ्री आर्चर यांचा विषय निघालाच आहे. त्यांच्या टेलटेल पुस्तकाबद्दल त्यांच्या त्या पुस्तकामध्ये 2 कथा या 100 शब्दांच्या आहेत. हो, तर ते त्यांचं कौशल्यच आहे, तर त्याबद्दलही थोडं सांगा. आणि त्याचा अनुवाद करताना पण तुम्ही ते 100 शब्दांची मर्यादा पाळली ना? ती मी पाळण्याचा खूप आटोकाट प्रयत्न केला, तर मला तो जमला नाही. त्यामुळे माझ्यावर ते बहुतेक 1-2 शब्द त्याच्यात जास्त झाले असतील. कारण कसं आहे, या भाषेच्या मर्यादा असतात थोड्याशा. मराठीमध्ये थोडं विस्तारानेही लिहावं लागतं आपल्याला. तुम्हाला माहिती आहे का, स्पॅनिश भाषेचा अनुवाद हा सगळ्यात मोठा होतो. आणि आता मी मराठी टू इंग्लिश असा अनुवाद करते ना, तर माझी मानं खूप कमी होतात त्याच्यामध्ये मूळ पुस्तकापेक्षा. कारण काही भाषांची मर्यादा असते की संस्कृतमध्ये जर तुम्ही विचार केला तर संस्कृत ही भाषा फारच कन्साईज आहे. त्यामुळे तुम्ही मराठीमध्ये त्याचा अनुवाद करायला गेला तर तुम्हाला 4 वाक्य करायला लागतात, जी संस्कृतमध्ये एका वाक्यात. तर त्यामुळे मला तेवढं नाही जमलं, पण मी माझ्या परीने थोडासा प्रयत्न केला. त्या मागची गोष्ट सांगा, त्यांनी 100 शब्दांची गोष्ट असं त्यांनी कुठली तरी मला वाटतं स्पर्धा झाली त्याची. मला पण मी आता पुस्तक कधी फार वर्ष तरी त्याला एवढं आठवत नाहीये, पण कुठल्या तरी स्पर्धेसाठी त्यांनी ती लिहिली आणि त्यांना नंतर असं होतं त्यांनी ती घेतली त्या ह्याच्यात. अनेक प्रश्नांची उत्तरं खरं तर मिळत आहेत बोलण्यामधून. एखाद्या पुस्तकाचा अनुवाद पटकन जमला
आणि हे खूप दिवस लागतात, महिने लागतात. आपण आता बाजूला ठेवूया, असं कधी झालं? मला 2 पुस्तकांच्या बाबतीत असं झालं आणि बाजूला ठेवूया आणि ती सोडूनच दिली करायची. आणि त्यातलं एक पुस्तक होतं ते खूप अतिशय कंटाळवाणं होतं आणि मी वयाने लहान होते त्यावेळेला आणि मला ही गोष्ट समजत नव्हती की आपण असं करणं चुकीचं आहे. अनुवादकाने 2 पुस्तक वाचून पूर्ण विचार करायचा असतो आणि घेतलेलं काम पूर्ण करायचंच असतं. पण मी त्यावेळी ते केलं नाही आणि माझं स्वतःच अनुवादाची पद्धत अशी, मी एकांताची लेखन, त्यामुळे मी सगळं अनुवादात घेत नाही कधी आणि मी एक काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरं काम हातात घेत नाही. मग त्या पुस्तकाच्या बाबतीत असं झालं की ते संपायलाच तयार नव्हतं. मग मी माझ्या प्रकाशकांकडे तक्रार केली की म्हटलं इतकं कंटाळवाणे मला नाहीच, मला झेपतच नाहीये, कंटाळा येतोय मला. मग ते म्हणजे तुम्ही ते सोडून द्या, तुम्हाला दुसरं चांगलं पुस्तक देतो आणि मी ते दुसऱ्या अनुवादाप्रमाणे करतो. पण मी तेव्हा वयाने होते 30 वर्षाची होते, म्हणजे तेवढी मॅच्युरिटी मला नव्हती की हे करणं चुकीचं आहे. आणि दुसरं ते पुस्तक होतं ना, ते पुस्तक मला इमोशनली झेपलं नाही, कारण ते आत्मकथन होतं आणि ते फुलंदेवीचं आत्मकथन होतं. आणि मी ते करायला लागल्यानंतर माझ्यावर त्याचा परिणाम व्हायला लागला आणि मला रात्री झोप लागेना. आणि तेव्हाही अशीच मी वयाने लहान होते फार. आणि तेव्हा काय असायचं की माझे यजमान फिरतीवर असायचे त्यावेळेला आणि मी मुलींबरोबर घरी एकटी असायची आणि मग मला तेव्हा रात्री रात्री जागून अनुवाद वगैरे करायची सवय होती. तर त्या पुस्तकाचा माझ्या मनावर फार परिणाम व्हायला लागला. मग मी पुन्हा प्रकाशकांना सांगितलं की मला हे पुस्तक झेपत नाही, इमोशनली मी ड्रेन होते त्यांनी आणि मला असं वाटतं की मला काहीतरी होईल याच्यातनं, तर ते म्हणजे तुम्ही अजिबात करू नका. मात्र की अशी 2 पुस्तकांच्या बाबतीत हे असं झालं. त्यानंतर असं कधी झालंच नाही, कारण मी खूप वेळ विचार करते की आपल्याला हे करणं शक्य आहे का. आणि कधी कधी खरंच असं होतं की होतो, कंटाळा येतो, पण डेडिकेशनने आम्ही ते काम पूर्ण करतो आणि त्या डेडिकेशनसाठी दिवसातले तेवढे तास द्यायचेच आणि ते काम पूर्ण केल्याशिवाय मी जेवत नाही. माझं जर सकाळी पहाटे उठून जर मी कामाला बसले आणि मी ठरवलेलं काम तुम्हाला झालं नाही ना, तर मी माझं लंच घेत नाही. काम पूर्ण झालं की मग जेवते आणि जेवायला इतकी भूक लागलेली असते की त्यामुळे काम पूर्ण होतच नाही. जर मोठं व्हायचं असेल तर आपल्यावरती कशी बंधनं घालून घ्यावी लागतात, त्याचं उत्तर आता आपल्या समोर आहे. खरं तर आपण सुद्धा सगळ्यांनी असा प्रयत्न केला पाहिजे. माझा थोडासा पुढचा प्रश्न असा आहे की अनुवादासाठी आपण पुस्तक हातात घेतो तेव्हा वेगवेगळ्या शैली असतात लेखनाच्या. लेखक बदलला की त्याची शैली बदलते आणि त्यानुसार मग तो भाव त्या लेखकाचा आपल्या भाषेमध्ये आणण्यासाठी वेगळा विचार, म्हणजे या पुस्तकातून या भाषेतून त्या भाषेत जायचं, हे कसं जमतं. आणि त्याला जोडून एक पुढचा प्रश्न छोटासा आहे, अनुवाद म्हणजे तुमचं काम झालं, पुस्तक झालं की परत त्या मूळ लेखकांना वाचायला द्यावं लागतं का, नियम आहे का असं काही? तुमच्या दुसऱ्या छोट्या प्रश्नाचं उत्तर आधी देते की माझ्या बऱ्याचशा लेखकांना मराठी येतच नाही, तर त्यामुळे जसं मला चाललंय लिहिलेलं, पण फक्त देवदत्त पटनायक त्यांना मराठी येतं, त्यामुळे त्यांना आम्ही ते पाठवलं होतं आणि त्यांना आवडलं. त्यांनी एकही दुरुस्ती त्याच्यात सुचवली नाही. आता ते त्यांनी स्वतः वाचलं का त्यांच्याकडे संपादकांनी वाचलं ते मला माहिती नाही, पण माझ्यावर अशी वेळ झाली नाही कारण आमच्या कुठल्याच लेखकाला मराठी येत नाही. तुमचा पहिला प्रश्न होता की शैलीचा, तर हा अतिशय मोठा प्रश्न आहे, फार महत्वाचा आहे. अनुवादकाच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान काय असेल तर मूळ लेखकाचे भाव त्याच्या शैली सकट तुम्हाला कॅप्चर करावे लागतात आणि त्याच्यासाठी अनुवादकाला स्वतःच्या व्यक्तिमत्वात एक अत्यंत मोठा बदल घडवून आणावा लागतो. तो म्हणजे अनुवादकांनी अलिप्तता बाळगली पाहिजे आणि दुसरं म्हणजे अहंकाराला पूर्णपणे तिलांजली दिली पाहिजे. याचं कारण असं की आम्ही अनुवादक हे नुसते अनुवादक नसतो तर आम्ही लेखकही असतो. आमच्याकडे वैचारिक बैठकही असते आणि आमच्याकडे आमचं शब्द भांडार खूप चांगलं असतं अनुवादकांचं आणि आम्हाला आमचे विचार
कुठल्याही पद्धतीने मांडण्याचं कौशल्य आमच्याकडे असतंच. आता अशा वेळेला तुमच्या हातात जे पुस्तक येईल ते जे मूळ लेखकाने अतिशय साध्या सोप्या बाळबोध शैलीत लिहिलं असेल. सुधामूर्तींचं उदाहरण, की सुधामूर्तींची पुस्तकं ही इंग्लिश त्यांची, तुम्ही जर मगाशी कोणीतरी म्हटलं की आम्ही त्यांचं इंग्लिश पुस्तक वाचलंय, अतिशय सोपी भाषा असते त्यांची. आता मी जर माझ्या अंगात अहंकार असेल तर मी म्हणेन किती साधं आहे, आपण मराठीत एकदम भारी करून टाकूया, आपण अतिशय अलंकृत अशी मराठी वापरू, अतिशय सुंदर मराठी वापरूया आणि ह्या पुस्तकाचा सगळा तोंडाळा आपण बदलून टाकूया. तसं करण्याचा मला अधिकार नाहीये. का नाहीये? कारण ते पुस्तक माझ्या मालकीचं नाहीये. तुम्हाला इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी हा शब्द कळतो सगळ्यांना, बौद्धिक मालमत्ता. तर ही इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी किंवा बौद्धिक मालमत्ता ही पुस्तकाच्या मूळ लेखकाची असते आणि आपल्याला त्यात फेरफार करण्याचा अजिबात अधिकार नाही. मी आतापर्यंत इतकी विविध पुस्तकं केलेली आहेत, प्रत्येक लेखकाची शैली वेगळी आहे. तुम्ही 4 पुस्तकं जर काढून बघितली तर तुमच्या लक्षात येईल सुधामूर्तींच्या पुस्तकातली माझी भाषा, त्याच्यानंतर देवदत्त पटनायक यांच्या पुस्तकातली माझी भाषा, किंवा संजय बारवे यांच्या पुस्तकातली माझी भाषा, राजू हरदन यांच्या पुस्तकातली माझी भाषा, निशा मीरचंदानी यांच्या पुस्तकातली किंवा जेफ्री आर्चरच्या पुस्तकातली माझी भाषा, प्रत्येक भाषा ही वेगळीच आहे. कारण का तर तुम्हाला मला असा आनंद द्यायचा असतो की तुम्ही ते पुस्तक मूळ भाषेतच वाचताय. म्हणजे मध्ये लीना सोनी कुठे डोकावता कामा नये. म्हणजे मला वाचकांनी असं म्हटलेलं आवडेल की आम्ही जेफ्री आर्चर यांचं पुस्तक वाचलं. मला जर कोणी असं म्हटलं मी तुमचं पुस्तक वाचलं तर मला ते आवडत नाही. मला लोकांनी असं सांगावं की मी सुधामूर्तींचं पुस्तक वाचलं, ते माझं यश आहे त्याच्यामध्ये, की मी कुठेही डोकावता कामा नाही. मग आता मी जर बाजूला काढायचं झालं, मीपणा म्हणजे अहंकार, म्हणजे माझ्या अंगात कितीही उत्कृष्ट भाषा निर्मितीचं कौशल्य असलं तरी ते मला बाजूलाच ठेवायला लागेल आणि मला त्यांच्याच भाषेमध्ये वागणूक करायची. आता तुमच्या बोलण्यातून लक्षात येते की अशी स्टाईल आत्मसात करणं आणि त्याच्यातून म्हणजे क्रिएटिव्हिटीच आहे. स्वतः लिहिणं ही क्रिएटिव्हिटी आहे, पण ते स्टाईल आत्मसात करून पण क्रिएटिव्हिटीच आहे. बरोबर. अशा क्रिएटिव्ह फील्डमध्ये चॅटजीपीटीचा धोका खूपच छान प्रश्न तुम्ही विचारला. येत्या भविष्य काळामध्ये चॅटजीपीटीचा महाराक्षस किंवा असून आपल्या साहित्याच्या आणि संगीताच्या क्षेत्रावर आक्रमण करण्यासाठी सज्ज झालेला आहे. तुम्हाला माहिती का, आजच माझ्याकडे एका नवीन पुस्तकाचं कॉन्ट्रॅक्ट आलं साईन करायला. तर त्यांनी आता एक वेगळं कलम त्याच्यामध्ये ऍड केलंय, जे गेल्या वेळेला नव्हतं. ते असं की हे पुस्तक, ह्या पुस्तकाचा अनुवाद करताना मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरणार नाही. हे लेखी आमच्या प्रकाशकांनी आमच्याकडनं घेतलेलं आहे. याचं कारण असं की आज आळशी माणसांना खूप सोपं झालंय. तुम्ही एखादा उतारा घाला तिथे इंग्लिशमध्ये घाला, की तो वाकड्या तिकडे खाण्याच्या मराठीत का होईना पण चॅटजीपीटी तुमच्याकडे आणून देतो. त्याचप्रमाणे मराठी घाला, हिंदी घाला, स्पॅनिश घाला, जर्मन घाला, कुठलाही उतारा अपलोड करा, दुसऱ्या क्षणी काही सेकंदामध्ये त्याचा अनुवाद आपल्याकडे येतो. आता तो अनुवाद कसा असतो याच्याविषयी न बोललेलंच बरं. तुम्हाला सांगते, त्याला स्वतःचा एवढं नसतं, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. मग तो हे घेतो कुठे सगळं, तर त्याच्याकडे जे माहितीचा महासागर उपलब्ध असतो, डेटा, इंटरनेटवरचा जो डेटा असतो, त्याचा वापर करून ही डेव्हलप केलेली आहे सॉफ्टवेअर. पण इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या डेटाच्या क्वालिटीचा ॲश्युअरन्स आपल्याकडे आज नाही. आज तुम्ही आपले वाटते तो माणूस इंटरनेटवर काहीही अपलोड करू शकतो आणि तोच डेटा ही मॉडेल घेणार, त्याचा अनालिसिस करणार. मी जेव्हा एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करते तेव्हा माझ्यावर बालपणापासून झालेले संस्कार,
माझ्या शाळेचे संस्कार, माझ्या शिक्षकांचे, आई वडिलांचे, पुस्तकांचे संस्कार, हे सगळं माझ्याबरोबर आलेलं आहे आज. ते माझ्या स्मृतीमध्ये आहे आणि त्याचा वापर करून मी माझं काम करते. ChatGPT कडे काहीच नाही, त्यामुळे तो मशीनचा अनुवाद आमच्यासारख्या तज्ञ व्यक्तींना लगेच जोडते. एक मिनिट. आणि AI मुळे मुलांमधली माणसांमधली क्रिएटिव्हिटी हळूहळू मरत जाणार आहे आणि हे आमचं फार मोठं दुःख आहे. तर मी माझ्या परीने असं ठरवलंय, भले मला एक पुस्तकाला 1.5 वर्ष लागणार, पण मी ते माझ्याच भाषेत करीन. मी संशोधनासाठी याचा वापर करीन. मला एखादी गोष्ट, पण आणखीन एक गंमत सांगते तुम्हाला. आता सुधा मूर्तींच्या एका पुस्तकामध्ये असं काहीतरी एका पौराणिक कथेचा उल्लेख, महाभारतातल्या तुम्हाला म्हणजे कुंती, तर ती कुंती होती ना, तिचं आधीचं नाव पृथा होतं. आणि मग नंतर ती तिच्या वडिलांनी तिला दत्तक दिली, कुंती भोज राजाला, म्हणून तिचं नाव झालं कुंती. आता कुंती तो आपल्या मित्राला त्यांनी दत्तक दिलं, तर ते लोक एकमेकांचे अते मामे भावना आणि मित्र. सुधा मूर्तींनी दिल्या देवेर कझिन्स. आता कझिन्स या शब्दाला मराठीत किती प्रतिशब्द आहे? मामे भाऊ, चुलत भाऊ, आते भाऊ, मावस भाऊ, मामे बहीण, आते बहीण, चुलत बहीण, मावस बहीण. आता याचा काय निवडायचा? बरं, मला स्वतःला माहित नव्हतं की आते मामे भाऊ म्हणतात, पण मला हे चुलत आहेत का ही खात्री करून घेतल्याशिवाय मला लिहायचं नव्हतं. म्हणून मी 2 AI ला विचारलं. दोघांनी AI ने असंच उत्तर दिलं की चुलत भावंड होती. पण AI वर विश्वास ठेवायचा नसतो, कारण ती कुठल्याही प्रश्नाचं चुकीचं उत्तर देऊ शकतात. ते उत्तर देतातच, असं नाही म्हणत की आय डोंट नो दिस. ते उत्तर देतात, मग भले ते चुकीचं का असेल. मग मी म्हणलं नाही, आपण ह्याच्या मुळाशी जायला पाहिजे. मग मी काही हिंदी वेबसाईट बघितल्या की कुठे चचेरे भाई असा उल्लेख येतोय का, तर तसा उल्लेख आला नाही. आणि मग मला कुठेतरी एका हिंदी वेबसाईटवर ते आते मामे भावंड हे कळलं आणि मग मी ते घेतलं. तर ChatGPT काही वेळेला खोटी उत्तरं देऊ शकते. ChatGPT किंवा कुठलीही AI खरी वाटणारी खोटी उत्तरं, सायंटिफिक वाटणारं खोटं देऊ शकते. आणि हा अनुभव मी घेतलेला आहे, अनेक वेळेला घेतलेला आहे. एखाद्या पुस्तकात नसलेलं कोटेशन ChatGPT तयार करून त्या पुस्तकातलंच आहे असं तुम्हाला देते. आणि मी कधी कधी ChatGPTची परीक्षा सुद्धा घेतलेली. म्हणजे माझ्याकडे एक पुस्तक आलं होतं परीक्षणासाठी बरं का, आणि मला त्या पुस्तकाला भाषण करायचं होतं आणि ते पुस्तक माझ्याकडे आलेलं होतं. तर मी गंमत म्हणून ChatGPTला विचारलं की मला या पुस्तकातली पटकन थोडीशी कोटेशन शोधून देशील का. तर ChatGPTनी मनाने वाटेल ती 3 कोटेशन्स मला शोधून दिली. मग मी ChatGPTला विचारलं, ओके थँक्यू, पण मला याचे पेज नंबर सांगशील का, कारण मला माझ्या वाचनात कोट करायचे. तुम्हाला माहिती आहे ChatGPTशी आपण डायरेक्ट संवाद साधू शकतो, आपण बोलू शकतो किंवा आपण लिहू शकतो. आपण एकदा मित्राशी बोलावं तसं आपण बोलू शकतो. ChatGPT म्हणला, आय एम सॉरी, मला पान नंबर सांगता येणार नाही. मी म्हणलं का, कारण ही पुस्तकातली कोटेशन्सच नाही. मी म्हटलं मग मला हे का दिली. तो म्हणजे सॉरी, ते पुस्तक माझ्याकडे वाचनासाठी उपलब्ध नाही, कारण ते विकत घ्यावं लागतं. तर विकतची पुस्तक असतात ना. मग मी म्हटलं मग तू उत्तर कशाच्या आधारे दिलंस मला. तर म्हणे त्याचे रिव्ह्यूज आलेले असतात वेगवेगळ्या ठिकाणी वेबसाईटवर, त्याला आम्हाला ऍक्सेस असतो. त्याच्यावरनं मला कळलं की त्या पुस्तकात काय. मग त्या आधारे मी तुला कोटेशन तयार करून दिली.
आणि ते मशीन असल्यावर आपण त्याला राबवू पण शकतो. माझा एखादा विद्यार्थी असता तर मी म्हटलं तर आमच्याकडून उभं फोटो बनल्यानंतर, पण मी ChatGPTला म्हटलं सो बेसिकली यू लाईड, तर म्हणजे आय एम व्हेरी सॉरी, आय विल नॉट डू दॅट अगेन. कारण ते ह्युमन सारखं बोलतात तुझी, आणि ते नेहमी चुका मान्य करतात, ते कधी उलट करतात येत नाही. तुम्ही जे काय म्हणाल ते मान्य करतो. तुम्ही म्हटला सूर्य पश्चिमेला उगवतो, तर ते म्हणतं आय थिंक सूर्य पूर्वेला उगवतो. मग तू त्याला म्हणले समजा नाही पण कधी कधी उगवतो पश्चिमेला. हो का? मग असेल कदाचित. म्हणून थोडक्यात असं की त्याच्या आहारी जाऊ नका. तुम्ही कितीही हुशार असला तरी आपला अभ्यास स्वतःच्या डोक्याने करा. याचा उपयोग कधीही करू नका आणि तुमच्या शिक्षकांना लगेच कळेल. तुम्ही कुठून उत्तर घेतले लगेच कळेल. शेवटच्या प्रश्नाकडे येते. 6वीच्या एका मुलीने म्हणजे सन्मयीने असा प्रश्न विचारलाय, अनुवादक होण्यासाठी जेव्हा व्हायचं ठरवलं तेव्हा त्यांचा प्रतिसाद काय होता, आणि या प्रवासात आलेल्या अडचणी असतील तर एखादी अडचण सांगा. आणि अजून एक त्याला जोडू की मी अनेक पुस्तकं बघितली, तर लीना सोनी एवढंच नाव आहे, पण त्यामध्ये आपलं मनोगत किंवा असं काही लिहिण्याचं मोह नाही का त्याला, असं थोडस म्हणजे त्यावर काहीतरी हे करताना मला असं जाणवलं, असं काम केलं मी असं, तर ते पण इथून पुढे वाचायला आवडेल खरं तर आम्हाला. आहे मला याच्यात पहिला काय होता प्रश्न? अनुवादक जेव्हा व्हायचं ठरवलं तेव्हा घरच्यांचा प्रतिसाद काय होता, म्हणजे सकारात्मक किंवा वा छान? माझ्या घरच्यांचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद होता. राधा तुम्हाला सांगते, मी जेव्हा माझ्या पुस्तकाचा अनुवाद केला तेव्हा तो प्रसिद्ध करण्याचं माझ्या डोक्यात नाही, पण माझ्या घरी उत्तम वाचक होतं, तर त्यामुळे मी घरच्या सर्वांना तो वाचायला दिला. आणि नंतर त्यांनीच मला असं सांगितलं की इतका तू सुंदर केलाय की तो प्रकाशकांकडे जा. आणि मग मी अनेक प्रकाशकांचं विद्यार्थी सुचवले. अडचणी अशा की अनुवादित साहित्य प्रकाशित करणारे खूपच कमी प्रकाशक त्या काळी होते, ऑलमोस्ट कोणीच नव्हतं. आणि मी प्रकाशकांची बाजू सुद्धा समजू शकते, कारण अनुवादाचे हक्क मिळवणं ही खूप मोठी प्रक्रिया असते, खर्चाचं काम असतं. त्यांना त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लागतं, कारण ते पुस्तकाचे हक्क विकत घेऊन तुम्हाला देतात खरं अनुवाद करायला, पण तुम्ही केलेला अनुवाद जर वाचकांना आवडलाच नाही आणि ते पुस्तक खपलंच नाही तर त्यांचे केवढे पैसे वाया जातात ना त्याच्यामध्ये. म्हणजे एकीकडे लेखकाला रॉयल्टी द्यायची, अनुवादकाला त्याच्या कामाचे पैसे द्यायचे, आणि ते पुस्तक चाललं नाही तर काय करायचं? आपल्या वाचकांनी ते ऍक्सेप्टच केलं नाही तर काय करायचं? तर त्यामुळे प्रकाशक मिळणं कठीण जातं खूप. दुसरं म्हणजे रेफरन्स वाचणं, तज्ञांची भेट घेणं, यामुळे अनुवादाच्या कामाला खूप वेळ लागतो. एकेका पुस्तकाला मला जेफरी आर्चरच्या 1.5 वर्ष लागलेला आहे. तर तुम्हाला दिवसातले काही तास त्याच्यासाठी काढायला लागतात, म्हणजे मानेवर खडा ठेवून काम करायला लागतं. मी पहाटे उठून 4 तास काम करते, म्हणजे मी जेवणाच्या आधी 4 तास काम करते, म्हणजे 2 तास काम करते, मग मध्ये उठते, मग ब्रेकफास्ट, घरातली कामं. तर मी गृहिणी पण आहे, पत्नी पण आहे, आई पण आहे, म्हणजे मला हे सगळं काही कुठे चुकत नाही. काही बरेच वर्ष अध्यापकही होते मी, म्हणजे तेही काम चुकत नाही आपल्याला. तर ते सगळं सांभाळून रात्री जागून काम करायचं, त्यामुळे ही अडचण आहेच. आणि ते लहान वयात एक खूप जाणवायचं ते म्हणजे मी जेव्हा अनुवादाला सुरुवात केली ना, तेव्हा अनुवाद हा जो साहित्य प्रकार आहे तो लोकांच्या एवढा प्रचलित झालेला नव्हता. तर लोकांना काय वाटायचं, ही काय करते, शब्दाला प्रतिशब्द देते, त्यात काय एवढं, म्हणजे मूळ लेखकाचंच काय महत्व आहे, सगळं अनुवादकाचं काय महत्व आहे. म्हणजे आम्ही जे रात्र जागून मेहनत करतो तर त्याला त्याची व्हॅल्यू कुणालाच नसायची. म्हणजे माझ्या पुस्तकांची परीक्षणं छापून यायची, अनुवादित पुस्तकांची, पण त्याच्यात बरेचदा समीक्षक असा उल्लेख सुद्धा करायचे नाही की हा अनुवाद
सरस झालेला आहे. कुणीही द्यायचं नाही. खाली पुस्तकाची किंमत इतके रुपये, पृष्ठ संख्या इतके रुपये, मराठी अनुवाद लीना सोनी. म्हणजे दिस वॉज व्हेरी फ्रस्ट्रेटिंग. आणि मला असं वाटायचं की त्या अनुवादाच्या कामातून जर पैसे मिळतात त्याच्यासाठी मी हे काम नाही करत. कारण मला जर पैसे मिळवायचे असतील तर मी टेक्निकल ट्रान्सलेशन करेन. मी हे काम कशाला करेन. पण मी एवढे कष्ट घेते तर समीक्षकांनी आणि वाचकांनी त्याची दखल घ्यायला हवी. आता सुदैवाने माझ्या असं झालं की खूप लवकर लज्जा हे पुस्तक माझ्या आयुष्यात आलं. तेव्हा मी वयाने खूपच लहान होते, पण लज्जा पुस्तक इतकं खळबळजनक होतं की त्यामुळे मला पण प्रसिद्धी मिळाली, त्या पुरस्कारही मिळाला आणि मग आपोआपच माझं नावच वेगळं झालं. आणि त्याच्यानंतर लोक आता लायब्ररीत माझ्या पुस्तकांसाठी हे लावतात, वेटिंग लिस्ट असते माझ्या नावावर. आणि तेव्हा ते असं म्हणतात की आम्हाला लीना सोनींचा अनुवाद. म्हणजे ते असं नाही म्हणत की आम्हाला आमचा लेखक द्या, ते म्हणतात लीना सोनींचा अनुवाद. पण हा प्रवास खूप खडतर होता माझ्यासाठी. ते काही सोपं पडलेलं नाही. आता तुमचा पुढचा प्रश्न मनोगताचा. मी खूप थोड्या पुस्तकांमध्ये माझं मनोगत लिहिलंय. मी लज्जामध्ये लिहिलंय आणि अजून एक दोनच पुस्तकांमध्ये मी माझं मनोगत लिहिलंय. त्याचं पहिलं आणखीन एक उदाहरण कारण मी सांगते की मला खरोखरच असं वाटतं की अनुवादक हा फक्त लेखक आणि वाचक यांच्यातला दुवा आहे आणि त्यांनी आपलं स्थान ओळखून राहावं. आणि मी लिहिताना अनेक वेळा सांगितलंय की तुम्ही माझं नाव आतल्या कवरवर छापलं तरी सुद्धा चालेल. पण सुधा मूर्ती सारखेचे काही लेखक असतात तर ते हा आग्रह करतात की अनुवादिकेला तेवढंच महत्व मिळालं पाहिजे. माझ्या प्रकाशकांचा पण हा आग्रह असतो की आम्ही तुमचं नाव छापणार. आज जसे सुधा मूर्तींकडे लोक सह्या करायला येतात तसे माझ्याकडे पण येतात, त्यांच्यानंतर माझ्याकडे. तेव्हा मी म्हणते की मी माझी सही माझ्या नावाखाली करेन, मी वर करणार नाही, कारण माझं स्थान हे त्यांच्या खालचं आहे. तर हा अहंकार विरहित वृत्तीने काम करण्याची सवय ही प्रत्येक अनुवादकाला त्याच्या कामामुळे लागलेली असते. आणि म्हणून मला असं वाटतं की कारण नसताना आपलं मनोगत कशाला मांडायचं. आपल्या कामातनं दिसतं त्यांना. पण जी कॉन्ट्रोवर्शियल काही पुस्तकं होती तर त्याच्यामध्ये मला माझी भूमिका स्पष्ट करून देण्यासाठी म्हणून मी मला वाटतं 2-3 पुस्तकांमध्ये माझं मनोगत लिहिलं. खरं तर माझ्याच मनामध्ये आता अजून जास्त प्रश्न येतात की साहित्य संमेलनामध्ये अनुवादक किंवा अनुवादित साहित्य याला अशी काही परिसंवादासाठी जागा असते का वगैरे वगैरे असं असते. आजकाल अनुवादाला फारच चांगले दिवस आलेले आहेत आणि अनुवादावरती चर्चासत्र संमेलन सगळं होतं. आता तुम्हाला गंमत सांगते, 20 वर्षापूर्वी गोवा कोंढा येथे एक साहित्य संमेलन होतं तिथलं आणि माधवीताई देसाई होत्या. त्यांनी मला अध्यक्ष म्हणून तिथे बोलवलं होतं. तसंच बेळगावला अनेक वेळेला संस्थांनी मला साहित्य संमेलनाला प्लीज आमच्याकडे तुम्ही अध्यक्ष म्हणून या आणि मलाच तिथे जायला जमलं नाही. कारण अनुवादकांना खूप मोठा मान मिळतो, साहित्य संमेलनालाही मिळतो, वेगळं व्यासपीठ मिळतं आणि पुरस्कार खूप ठेवण्यात आले. पण हे फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं आहे. बाहेरच्या जगामध्ये अनुवादकांना इव्हन परदेशामध्ये काहीही स्थान नाही. म्हणजे जर्मनी सारख्या देशामध्ये किंवा इतर परकीय भाषांमध्ये अनुवादकाला काहीही महत्व नाही. हे मला त्या अनुवादकांनीच सांगितलं की तुम्ही लकी आहात की महाराष्ट्रासारख्या ठिकाणी तुम्हाला एवढं महत्व आहे. आज आता राहत नाही म्हणून अजून एक छोटासा प्रश्न आहे की मराठीमधलं कोणतं साहित्य अन्य परदेशी भाषांमध्ये जावं असं वाटतं. माझ्या डोळ्यासमोर एक अतिशय आवडतं पुस्तक आहे, तर विश्राम घडेकरांचं रणांगण. आणि मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीत त्याचा अनुवाद व्हायलाच पाहिजे आणि तो मला करायला मिळाला तर पण चालेल. शेवटाकडे म्हणजे आता समारोपावर येऊया. यावर्षी वाचन वर्ष म्हणून असं वेगवेगळ्या साहित्यिक व्यक्तींना आपण बोलूया आणि मुलांसमोर त्यांचे विचार
ऐकूया. या निमित्ताने यावर्षी परत एकदा आपल्याला ही म्हणजे आम्हाला ही संधी घेता आली आपल्या बरोबर संवाद साधण्याची. याबद्दल प्रथम धन्यवाद देते आपल्याला. काही वर्षांपूर्वी गुरुकुलामध्ये आम्ही स्वयंअध्ययन कौशल्य व्याख्यान घ्यायचो. ते मुलं सांगायची. तर मुलांना असं एकदा 2-3 वर्ष हा प्रयोग केला की भाषांतर हे स्वयंअध्ययन कौशल्य आहे आणि यावर आपण अभ्यास करून मुलांसमोर मांडूया. आणि तसा 2-3 तुकड्यांमध्ये भाषांतर हे स्वयंअध्ययन कौशल्याचा हा विचार करून मुलांनी तो अभ्यास मांडलेला होता. याची मला खूप आठवण आली. मला वाटते एकमेव शाळा की या विषयाची ओळख मुलांना इतक्या लहान वयात करून मिळाली. मला आता प्रकर्षाने ती आठवण आली कारण आपला शालेय वयापासून सगळ्या दुप्पट आपण विद्यार्थ्यांसमोर मांडला बरोबर. आणि मुळात तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असं आलं असेल की ताईंनी मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतलंय. मराठीची पुस्तकं आधी वाचलेली आहेत आणि मग त्या इंग्रजी किंवा अन्य भाषांकडे वळलेल्या आहेत. त्यामुळे आपला पाया मातृभाषेचा जर पक्का असेल तर आपण दुसऱ्या भाषांना त्यामध्ये स्थान देऊन त्या भाषांनाही उंच स्तरावर नेऊ शकतो. याचं जिवंत जातीवंत उदाहरण म्हणून आपण लीनाताईंकडे बघितलं पाहिजे. आणि या सगळ्या बोलण्यामधून लीनाताईंच्या जे काही आपल्या समोर आलं त्याचा त्यांच्या नावामधला एक गुण आहे बघा. काय लीनता म्हणजे नम्रता. जे बोलण्यामध्ये आहे जे मी हे काही केलंच नाहीये ते त्यांनी केलं म्हणून मी मांडू शकले करू शकले. हे जे काही बोलणं आहे अतिशय लीनतेनं नम्रतेनं त्यांनी आपल्या समोर मांडलं. नाहीतर मी किती 68 पुस्तकांचं लेखन केलंय वगैरे असं कुठेच आविर्भाव नाही. आपण एक बक्षीस मिळवलं की तेवढी कॉलर ताट करतो. किती पुरस्कार आहेत, किती लोकांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे, किती संस्थांनी सन्मानित केलंय. तर हे आपण अशा मोठ्या लोकांबरोबर ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला त्यांचे हे सद्गुण आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. किती साधं राहायचं असतं, किती चांगले विचार आपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आणून ते आत्मसात करत लोकांसमोर आणायचे असतात. हे सुद्धा सगळं आपण या सगळ्या आजच्या मुलाखतीमधून लक्षात ठेवलं पाहिजे असं मला जरूर वाटतं. एका बाजूला आपण विचार केला पाहिजे की ताईंची अभ्यास करण्याची किंवा जे हातात काम घेतलंय त्याची ताकद किती आहे, म्हणजे किती वेळ त्या त्यासाठी देत आहे, हा भाव किती आहे त्यांनी जपलेला जोपासलेला. आणि त्यामुळे ती दर्जेदार भाषेतून पुस्तकं आपल्यासमोर येतात. त्याचबरोबर काही निरीक्षण करतात, समाजाचं करतात, संस्कृतीचं करतात, लोकांच्या भाषेच्या लहेजाचं करतात. हे सगळं जर आपल्याला निरीक्षणातून नाही आपल्या मध्ये आणता आलं तर ते भाषेच्या साहित्यामधून शब्दांच्या साहित्यामधून शब्दांमधून पुस्तकापर्यंत जात नाही. आणि त्यामुळे काहींची निरीक्षण शक्ती सुद्धा प्रमाणाची आहे. निरीक्षण शक्ती, आकलन शक्ती, श्रवण शक्ती, स्मरण शक्ती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की त्या आत्ताच्याच वयामध्ये आपल्याला वाढवायच्या आहेत. त्यावेळेला आपल्याला सुद्धा असं मोठं अनुवादक म्हणून नाव मिळवता येईल, तेही नम्रतेनं परत मिळवता येईल. हे पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आज लीनाताई आपल्याकडे आल्या आणि खूप चांगल्या गोष्टी चांगल्या आपल्या अभ्यासाला उपयुक्त होतील अशा गोष्टी त्यांनी आपल्या मुलाखतीच्या प्रश्नांमधून सांगितल्या. मुलांनी अनेक प्रश्न दिले ते खरं तर, पण वेळेअभावी ते आपण थांबूया. पण काही प्रश्न मुलांचे पोहोचवलेले आहेत. आज तृप्तीताई सुद्धा माझ्या बरोबर प्रश्न विचारण्यासाठी, मुलाखत घेण्यासाठी, संवाद साधण्यासाठी खूप तयारी करून आल्या. त्यांना सुद्धा धन्यवाद देते. लीनाताईंना खूप वेळ काढला आमच्यासाठी, आमच्या मुलांबरोबर तुम्ही छान संवाद साधला आणि परत एकदा आपण भेटूया असं सांगून आज आपण इथे थांबूया असं सुचवलं. आजच्या कार्यक्रमाचा शेवट आपण प्रार्थना करूया. सगळ्यांनी हात धुऊया.
ब्रह्मा